पहिल्यांदा वाघ कधी बघितला तुम्ही? 1.5 वर्षांपूर्वी पहिल्यांदा एक वाघ मेल टायगर आपल्याकडे सह्याद्रीमध्ये दिसला आणि वाघ आहे का नाही पाहू म्हणून आउट ऑफ क्युरिओसिटी गेले. त्यांनी छोटासा दगड फेकून वाघ आहे का नाही ते खात्री करावी म्हणून पाहिलं, तर तो वाघ अचानक त्यांच्या अंगावर आला. बर. आणि जेव्हा पायी असतो, आपल्या आजूबाजूला जास्त लोक नसतात, अशा वेळी जर वाघ अचानक समोर आला तर त्याचा नुसता आवाज ऐकला किंवा त्याचा जसा जो दिसला तो, तरी लोक घाबरून जातात किंवा ते खूप भीतीदायक गोष्ट असते. कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान यांना एकत्रितपणे सह्याद्री टायगर रिझर्व असं म्हणलं जातं. टायगर रिझर्व म्हणजे वाघांसाठी संरक्षित केलेली जंगल. खरोखर सह्याद्रीत वाघ आहेत का? वाघ सह्याद्रीमध्ये यावेत यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट नक्की काय काम करतं? कारण आपण जर पाहिलं तर एक 20, 25, 30 वर्षांपूर्वी कोयनेमध्ये, चांदोलीमध्ये वाघांची संख्या बऱ्यापैकी होती. मधल्या काळात मात्र इथले वाघ साऊथला म्हणजे काली टायगर रिझर्व कर्नाटक इथे स्थलांतरित झाले. वाघ इथून का स्थलांतरित झाले? वाघांना सह्याद्री, कोयना, चांदोली इथलं जंगल सोडून साऊथला का जावंसं वाटलं? आणि वाघांनी पुन्हा एकदा कोयनेत, चांदोलीत यावं यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट मागचे 15 ते 20 वर्ष झालं बरंच काम करते. तर यासाठी वाघानं जंगलात येण्यासाठी जंगलामध्ये काय बदल करावे लागतात, फॉरेस्ट डिपार्टमेंट 15-20 वर्ष त्यावरती कसं काम करत आहे आणि सह्याद्रीतल्या वाघाची गोष्ट नक्की काय आहे, हे आज आपण सह्याद्री टायगर रिझर्वचे उपसंचालक किरण जगताप सर यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. नमस्कार जगताप सर. नमस्कार. हॅलो महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. आज आम्हाला तुमच्याकडून सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये फेरफटका मारायला आवडेल. तर आज आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या या जिप्सीमधून सरांसोबत जंगलाचा फेरफटका मारणार आहे. तर निघूयात सर आपण. हो हो. चला. सह्याद्री टायगर रिझर्व जो आहे नक्की खाली तिलारी पासून कोयनेपर्यंत आहे. कुठला कुठला भाग सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये येतो? नाही, कसं आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे, ज्याला आपण व्याघ्र प्रकल्प म्हणतो, जो केंद्र शासनाचा प्रोजेक्ट टायगर आहे, 1972ला सुरू झाला. त्या प्रोजेक्ट टायगर अंतर्गत जे व्याघ्र प्रकल्प किंवा टायगर रिझर्व डिक्लेअर केले जातात, त्यात डिक्लेअर झालेला जो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एरिया आहे, त्याच्यामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान असे 2 संरक्षित क्षेत्रे आणि त्याच्या आजूबाजूचं बफरचं जंगल एवढा भाग येतो. आणि तसं सह्याद्री पर्वतरांग आणि सह्याद्रीचं जंगल, जे सह्याद्री म्हटलं जातं, आपण जे जनरल सह्याद्री बोलतो, ती सह्याद्री आपल्या पर्वतरांग आहे. तर त्या खाली मग कोल्हापूरपर्यंत पसरलेले आहेत. आपल्या सातारा जिल्ह्यापासून ते त्याच्यामध्ये मग सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर पूर्ण ह्या सर्व जिल्ह्याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. बरं. आणि तिलारी वगैरे, मग तिलारी, राधानगरी हे भाग कशात? राधानगरी एक स्वतंत्र अभयारण्य आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्य स्वतंत्र आहे. आणि तिल्लारी हा कॉन्झर्वेशन रिझर्व आहे. ओके. टायगर रिझर्व किंवा व्याघ्र प्रकल्प जी संकल्पना आहे ती 1972 पासून आली. 1972ला केंद्र शासनाने प्रोजेक्ट टायगर सुरू केला. प्रोजेक्ट टायगरची पार्श्वभूमी सुरू करण्यामागे काय कारण? त्याचं कारण असं आहे की इंदिरा गांधी असताना सुरू केलं. तर इंदिरा गांधी त्यावेळी पंतप्रधान होत्या आणि इंदिरा गांधीजींच्या संकल्पनेतूनच वन्यजीव संरक्षणाला प्राधान्य देण्याची सुरुवात झाली आपल्या इथे. आणि 1972ला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट पण आला आणि 1972लाच आपल्याकडं वाघांची संख्या फार कमी झालेली होती आणि त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी एक विशेष प्रोजेक्ट केंद्र सरकारने सुरू केला, त्याचं नाव प्रोजेक्ट टायगर आहे. आणि त्यानंतर आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे टायगर्स होते त्या एरियामध्ये प्रोजेक्ट टायगर घोषित करून
तिथं वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार त्या दरम्यान बऱ्याचदा आपण अशा घटना बघितल्या की काही नेते मंडळी म्हणजे आता एक नागनाथ अण्णा नाईकवडेंनी कराडमध्ये वाघ फिरवला होता निवडणुकीच्या प्रचाराला. अशा काही घटना आहेत. राजे महाराज यांच्याकडे वाघ पाळीव प्राण्यासारखे असायचे. यस यस. तर मग 1972 पर्यंत ते होतं, मग त्यानंतर याला काही लिमिटेशन्स आले का? हो, 1972ला आपला वन्यजीव संरक्षण अधिनियम येण्यापूर्वी शिकारीवर तेवढे प्रबळ किंवा तेवढे स्ट्रॉंग प्रतिबंध नव्हते. त्यावेळी पण कायदा होता शिकार प्रतिबंधाचा, पण तो तेवढा स्ट्रॉंग नव्हता. आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्राण्यांची शिकारीवर प्रतिबंध आहे त्याच्याबद्दल सविस्तर यादी नव्हती. त्याच्यामुळं त्यावेळी शिकार सुरू होत्या, लोक करायचे ज्यांच्याकडे बंदुका वगैरे आहेत ते पहिल्यापासून शिकार करायचे. 72ला तरी आपण जी कोकण कडा म्हणतो त्याला क्रेस्ट लाईन, त्या क्रेस्ट लाईनने आपला एक कच्चा रस्ता बनवलाय आपण, त्याचं मेंटेनन्सचं काम सुरू आहे. इथपर्यंत बॅकवॉटर आहे. सगळे प्राणी बऱ्यापैकी धरणातच पाणी प्यायला येत असतील. पाणी प्यायला बऱ्यापैकी धरणातच येतात. बर. तिथं ओके. मग प्राण्यांना वरून खाली यायची गरज नाही लागत. अशा ठिकठिकाणी आपण झरे जे आहेत, नैसर्गिक झरे आहेत किंवा नैसर्गिक पाणवठे आहेत, छोटी छोटी तळी आहेत, ती मेंटेन केली. त्याची आपण उन्हाळ्याच्या सुरुवातीला किंवा आता पाऊस पडून गेल्यानंतर त्याची स्वच्छता करतो. त्याच्यातला गाळ काढणे, पाणी लाकडं काय पडले असतील त्याच्यामध्ये त्या काढणे. ओके. आणि त्याला स्वच्छता करून त्याची बांधबंदिस्ती करणे, असं आपण मेंटेनन्स करतो त्याचा. मला वाटतं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सह्याद्रीतल्या वाघांचं नामकरण जे केलेलं आहे तर ते सुभेदार अशा पद्धतीने केलेलं आहे. तर मग हा शिफ्ट कसा केला नक्की? S1 कोड लँग्वेज मधलं नाव आणि आपण माणसाला जसं नाव देतो तसं नाव, तर ह्या मागे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नक्की काय थॉट आहे? नाही, ऍक्च्युली काय आहे, तुम्ही जे सुरुवातीला बोललात ना, आपली वन विभागाची किंवा आपल्या शासनाची भूमिका तीच आहे. आपण वाघांचं जे डेझिग्नेशन ठेवतो किंवा त्यांना जे आयडेंटिफिकेशन देतो ते टेक्निकल टर्म्समध्येच असतं. म्हणजे जसं आता आपल्याकडे जे वाघ आहेत, तर सह्याद्री टायगर रिझर्व असल्यामुळं त्याचं STR आणि टायगरचा T, त्यामुळे STR T. आणि पहिल्यांदा दिसला तो इंडिव्हिज्युअल तो 1 झाला, मग दुसऱ्यांदा दिसला तो 2 झाला, मग STR T1, STR T2, STR T3, असंच आपण त्यांना आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हटलात की जे आता रिसेंटली आपण न्यूजपेपर्समध्ये किंवा मीडियामध्ये ती नावं आलेली आहेत, तर ती प्रेसने किंवा स्थानिक लोकांनी दिलेली नावं आहेत ती. तर आपण ऑफिशियली ती नावं दिलेली नाही. आपलं डेझिग्नेशन तसंच तांत्रिक भाषेमध्येच आहे. ओके. त्याला काय कारण आहे तांत्रिक भाषेमध्ये द्यावे लागतात जेणेकरून ते सोपं ट्रेस करणं किंवा त्याचं नंतर रेकॉर्ड ठेवणं त्यासाठी. किंवा मग कधी कधी कसं होतं, ते जसं आपण अगोदर बोलत होतो की वाघ वॉक करून नवीन एरियामध्ये जातात, तर मग त्यावेळी तो इंडिव्हिज्युअल ट्रेस करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे, त्यासाठी ते काम येतं. कोडवरून हे पण कळतंय की तो नक्की कुठल्या फॉरेस्ट मधून आलेला आहे, ओरिजिन बरोबर. आपण जी नावं ठेवली समजा किंवा स्थानिक जी नावं प्रचलित असतात, जसं तुम्ही आता नावं घेतली, ती इथल्या लोकॅलिटीशी रिलेट करतात. तर इथल्या लोकांना ती नावं आपली वाटतात किंवा इथल्या स्थानिक लोकांनी ती दिली आहेत. पण जर हा वाघ मूव्ह करून समजा उद्या कर्नाटकमध्ये गेला, तर तिथं त्या नावांचा रेलेव्हन्स राहणार नाही. बरोबर. असं आहे. त्यासाठी मग आपली जी टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे ती त्या वाघांचं ओरिजिन आणि त्याचा म्हणजे त्यांच्या ज्या जनरेशन्स होतात त्यानुसार त्या वाघांची नावं इव्हॉल्व्ह होतात पुढं. जसं T1 आहे, तर मग T1 ची जर पिल्ल झाली तर T1 C1 म्हणजे कब फर्स्ट, कब 2 असं त्याला पुढं नाव देतो आपण. ठसे वाघाचे सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला डायरेक्ट वाघ दिसला नाही तरी पण वाघाचे जे इनडायरेक्ट सायन्स आहेत, जसं तुम्ही म्हटलात ठसे आहे किंवा वाघाने जर विष्ठा केली असेल तर ती विष्ठा, त्यावरून आपल्याला समजतं की इथून वाघ गेलाय. त्यानंतर ठसा किंवा विष्ठा किती ताजी आहे त्याच्यावरून पण जे नेहमी त्या एरियामध्ये फिरतात लोक पाहतात त्यांना लक्षात येतं की ही विष्ठा किती ताजी आहे, त्याच्यावरून किती वेळापूर्वी गेला असावा. वाघाचा ठसा पण नंतर कसं वाऱ्यामुळं माती इकडे तिकडे हलते किंवा दुसरे प्राणी तिथून जातात. आणि कुठल्याही जंगलामध्ये म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा कोर झोन असतो, कोर झोनच्या बाहेरच्या बाजूला बफर झोन असतो आणि चेकपोस्ट असतात आपले. बरोबर, राईट. फॉरेस्ट मध्ये जाण्याला बऱ्या म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची वाहनं असतात. यस. तर जंगलात जाण्यासाठीचे रस्ते कसे बनवले जातात, त्याचे काय नियम अटी काय आहे? अच्छा, कसं आहे, आता थोडंसं कोर बफर बद्दल मी सुरुवातीला सांगतो. आपण बोललात की जंगलामध्ये कोर आणि बफर असतो, तर कोर आणि बफर ही जी संकल्पना आहे ही टायगर रिझर्व साठी लागू होते. म्हणजे बाकीच्या जंगलांसाठी आपण कोर आणि बफर असं डिफरन्शिएशन करत नाही. तर टायगर रिझर्व जे आहेत
त्याच्यामध्ये मग आपण कोर एरिया आणि त्याच्या आजूबाजूचं जंगल तो बफर एरिया असं डेझिग्नेट करतो, ज्याच्यामध्ये कोर एरिया निर्मनुष्य असणं अपेक्षित आहे आणि त्या निर्मनुष्य कोर एरियामध्ये वाघांचं प्रजनन होऊन वाघांची संख्या वाढेल आणि ते एक सोर्स पॉप्युलेशन म्हणून काम करतील आणि तिथले वाघ भविष्यामध्ये मोठे झाल्यानंतर वाढल्यानंतर आजूबाजूच्या बफर एरियात किंवा दुसऱ्या संरक्षित क्षेत्रामध्ये किंवा जंगलामध्ये मायग्रेट करतील, स्थलांतरित करतील, अशी ती संकल्पना आहे. आणि बफर एरियामध्ये कसं असतं, बफर भागामध्ये जसा कोर एरिया निर्मनुष्य असणं अपेक्षित आहे तसं बफर एरिया निर्मनुष्य असणं अपेक्षित नाही आहे. बफर एरियामध्ये बाकीची पण गावं असतात आणि जंगलासोबतच नॉन फॉरेस्ट किंवा वनेत्तर क्षेत्र पण असतं. त्याच्यामध्ये मग लोकांचं लाईव्हलीहूडसाठी मग शेती आणि इतर उद्योगधंदे छोटे मोठे सुरू असतात. तर बफर एरियामध्ये वाघ आणि वाघासोबतच बाकीच्या लोकांचं आपलं सहजीवन किंवा को एक्झिस्टन्स असणं अपेक्षित आहे. आणि बफर एरियामध्ये वाघ काही काळासाठी थांबतात आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये ते बफर एरियातून दुसऱ्या संरक्षित क्षेत्रात किंवा दुसऱ्या वनक्षेत्रात किंवा आतमधल्या कोर एरियामध्ये मूव्ह करतात, अशी ती संकल्पना आहे. आणि आपण जंगलामध्ये किंवा वनक्षेत्रामध्ये 1927चा जो आपला भारतीय वन अधिनियम 1927 आहे, त्यानुसार जंगलामध्ये पूर्व परवानगी न घेता प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध आहे. परंतु जिथं पहिल्यापासून लोकांच्या वस्त्या आहेत तिथं लोक जंगलाचा वापर करतात. मग जंगलातल्या रस्त्याबद्दल आपण बोलत होतो. तर जंगलामध्ये आपण कसं करतो की पूर्वीपासून जे रस्ते आहेत ते आपण आहे त्या कंडिशनमध्ये मेंटेन करतो. तर जंगलामध्ये आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी कच्चे रस्ते आहेत मुरुमाचे. तर त्याचा उद्देश हा आहे की मुरुमाचे कच्चे रस्ते असतील तर ते निसर्गाच्या म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाशी निसर्गाशी समरस होतील आणि अशा रस्त्यांवर वन्य प्राण्यांना चालण्यासाठी पण काही अडचणी येणार नाही. आणि कच्चे रस्ते असतील तर त्याच्यावरून आपली जी वाहनं जातात किंवा जी रहदारी होते ती पण एका विशिष्ट स्पीडपेक्षा जास्त वेगाने होणार नाही, जेणेकरून वन्य प्राण्यांच्या मुव्हमेंटमध्ये किंवा त्यांच्या हालचालींमध्ये बाधा पोहोचणार नाही, असा त्याचा उद्देश असतो. मोस्टली आपल्याकडे जंगलामध्ये मातीचे मुरुमाचे कच्चे रस्ते असतात आणि आपण ते ठराविक काळानंतर मेंटेन करतो. पावसाने किंवा आपल्या गाड्या जाऊन ते खराब होतात, तर मग त्यांना आपण दोन्ही बाजूनी नाली बनवणे आणि त्याच्यावर पुन्हा मुरुमाचे थर देऊन त्याची दबाई करून घेणे असे कामं करतो. पुन्हा जिथं जिथं ओढे नाले क्रॉस होतात तिथं मग आपण क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चर्स घेतो किंवा मग तिथं आपण कल्वर्ट्स वगैरे बांधतो आणि इतर ठिकाणी मग तो मुरुमाचा रस्ता जसा आहे तसा मेंटेन करतो आपण. त्यामुळं सगळीकडे रस्ते होत नाहीत. तर मग आपल्याला कोयना नदीचा जलसाठा असल्यामुळं त्याच्यात आपण काय करतो, बोटींचा वापर करतो. हां, तर मग बोटींनी आपल्याला
पहिल्यांदा वाघ कधी बघितला तुम्ही? मी कोयनेत काम करण्या अगोदर यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा वन विभागात होतो. तर त्यावेळी मला आठवतंय 2020ची गोष्ट आहे. तर 2020चे थंडीचे दिवस होते, नोव्हेंबर-डिसेंबरचे. आणि त्यावेळी पांढरकवड्याच्या जवळच्या जंगलातच आम्ही कुपाचं काम पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कुपाची कामं नुकतीच सुरू होतात आणि मार्किंग झालेलं असतं आणि वृक्षतोड सुरुवात होते. नेमकं त्यावेळी गेलो होतो आणि संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळं काम आटोपून संध्याकाळच्या वेळी परत येत होतो. बरं. तर मग गाडीमध्ये आम्ही बसलो आणि गाडी टर्न घेण्यासाठी समोर नेली एका बाजूला आणि जवळपास अंधार पडला होता पूर्ण. आणि त्या अंधारात गाडीच्या प्रकाशझोतामध्ये एका वाघाचा मागचा भाग, म्हणजे मागचे 2 पाय आणि शेपटी त्यावेळी दिसली. तर त्यावेळी माझं लक्ष नव्हतं, पण गाडीच्या ड्रायव्हरने सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं आणि त्याने मग दाखवलं, सर वाघ आहे तिथे. मग मी आणि आमच्याबरोबर आमचे RFO होते सोबत. तर मग आम्ही पण एकदम पाहिलो आणि मग ती माझी पहिली सायटिंग होती वाघाची. मग ते पाहिल्यानंतर एकदम म्हणजे 2-3 सेकंदासाठीच दिसला तो वाघ. त्याच्यानंतर तो लगेच जंगलामध्ये निघून गेला तिथून. आणि अंधार असल्यामुळं मग पुढं आम्हाला ट्रॅक नाही करता आलं त्याला. पण तो म्हणजे एक थरारक क्षण होता असं म्हणू शकतो. कारण इतके दिवस फक्त आपण वाघाबद्दल ऐकलं, फक्त ट्रेनिंगमध्ये शिकलो, चर्चा झाल्या. परंतु पहिल्यांदा जे दर्शन झालं तेव्हा 2-3 सेकंदाचंच होतं, पण खूप म्हणजे एक्साइटिंग होती ती गोष्ट. वाघ जेव्हा वाघाच्या गोष्टी ऐकणं एक गोष्ट झाली, परंतु समोरासमोर वाघाला पाहणं आणि वाघाची डरकाळी ऐकल्यानंतर किंवा वाघ समोर आहे आपल्या जेव्हा आपण पाहतो, तेव्हा वाटणारी भीती असते का? भीती वाटते का? काय तेव्हा फिलिंग्स काय असतात नक्की? नाही, नक्कीच. म्हणजे आता मी सुद्धा सुरुवातीला ट्रेनिंगच्या काळात किंवा नंतर पण, किंवा आपण जेव्हा पर्यटक म्हणून जातो आणि आपण गाडीमध्ये बसलेलो असतो आणि आपण टायगर सफारीसाठी जंगलामध्ये जातो, त्यामध्ये वाघ पाहतो. किंवा आता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करताना पण गाडीमध्ये बसून जंगलात जाताना एखाद्या वेळी वाघ दिसला, तर त्यावेळी आपण गाडीत असतो, सेफ ठिकाणी असतो, आपल्याबरोबर ड्रायव्हर किंवा बाकी लोक असतात. तर त्यावेळी आनंददायक दृश्य असतं ते. आपल्याला पाहून आनंद वाटतो किंवा विलोभनीय दृश्य असतं आणि एक्साइटिंग असतं. परंतु जेव्हा जंगलामध्ये आपले शेतातले शेतकरी आहेत किंवा जंगलातले कर्मचारी आहेत, वनमजूर आहेत आमचे, ते पायी फिरत असतात, तेव्हा जेव्हा त्यांचा वाघांशी सामना होतो, तर तो खरोखरच थरारक आणि भीतीदायक क्षण असतो. म्हणजे मला पांढरकवड्यातलीच एक आठवण आठवते. त्याच्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाळी कापसाची शेती काही भागामध्ये होती आणि जवळच शेतीपासून ओढा जात होता. तर तिथे वाघाचं मुवमेंट होती, वाघाचा प्रेझेन्स होता, अशी माहिती जवळच्या लोकांना कळाली होती. आमचे जे स्थानिक वनरक्षक होते त्यांनी पण तिथल्या लोकांना जाऊन सांगितलं की त्या भागात वाघ आहे, तर तुम्ही त्या भागात जाऊ नका. तरी पण तिथले 2-3 जे तरुण मुलं होती गावातली, तर ती आउट ऑफ एक्साइटमेंट किंवा क्युरिओसिटी तिथे गेले आणि वाघ आहे का नाही पाहू म्हणून आउट ऑफ क्युरिओसिटी गेले. तर त्यांनी छोटासा दगड फेकून वाघ आहे का नाही ते खात्री करावी म्हणून पाहिलं, तर तो वाघ अचानक त्यांच्या अंगावर आला. बर. वाघ डायरेक्ट अंगावरतीच आला? डायरेक्ट अंगावर आला. कारण कसं, वाघाला पण काहीतरी आपल्याला जीवाला धोका आहे, काहीतरी थ्रेट आहे, 2-3 लोक अचानक आपल्या जवळ येत आहेत असं जाणवलं. ते जाणवल्यानंतर मग त्याला भीती वाटली आणि तो स्वसंरक्षणासाठी मग त्याने आवाज केला मोठा आणि त्यांच्या अंगावर गेला. ती मुलं मग पळायला लागली आणि एकमेकांच्या अंगावर पडली. वाघ तेवढ्यात जवळ आला आणि जो त्यांच्यातला तिसरा व्यक्ती होता, जो शेवटच्या बाजूला होता मागच्या साईडला, त्याच्या अंगावर वाघाने पंजाने म्हणजे आघात केला. वाघाची हाईट पण मला वाटते मोठी, बऱ्यापैकी मोठी असते आणि पंजा पण बऱ्यापैकी मोठा असतो. आणि आपण जे चित्रामध्ये किंवा फोटोत पाहतो, तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रेझेन्सचा, त्याच्या साईजचा किंवा त्याच्या ताकदीचा अंदाज येत नाही. आणि जेव्हा आपण व्हल्नरेबल सिच्युएशनमध्ये असतो, पायी असतो, आपल्या आजूबाजूला जास्त लोक नसतात, अशा वेळी जर वाघ अचानक समोर आला, तर त्याचा नुसता आवाज ऐकला किंवा त्याचा जसा जो दिसला तो, तरी लोक घाबरून जातात किंवा ते खूप भीतीदायक गोष्ट असते. तर त्याच्यामध्ये मग काय झालं, त्या वाघाने पंजा मारला. शेवटची जी व्यक्ती होती तिसरी मागच्या साईडला, त्याच्या पाठीवर पंजाचा ओरखडा आला. तोपर्यंत
त्यांच्या आवाजाने बाजूचे जे शेतकरी होते ते सावध झाले, त्यांनी आवाज केला, त्यामुळे मग तो वाघ निघून गेला. मग नंतर त्यांना एकाला लागलं होतं, पंजा लागला होता, त्याच्यामुळे मग त्यांना उपचार करण्यासाठी पांढरकवड्याला आणलं. तिथं आणल्यानंतर मग तिथं मी गेलो होतो, आमचे कर्मचारी बाकी लोक होते त्यांना भेटायला. तर जवळपास 1 तास होऊन गेला होता हे सगळं होईपर्यंत, त्यांचे उपचार वगैरे झाले. तरी अक्षरशः ती लोक, ती तिघं ज्यांच्यावर हल्ला झाला होता ते थरथर कापत होते, इतके ते घाबरले होते. आणि नंतर ते तर झालं त्या दिवशीचं, पण त्याच्यानंतर मग बाकी लोकांकडून आणि आमच्या कर्मचाऱ्यांकडून गोष्ट कळाली की त्यांच्यापैकी ज्याच्यावर पंजाने आघात केला होता त्या व्यक्तीच्या त्याला स्वप्नात वाघ दिसायचा नंतर. अरे बापरे. आणि तो दचकून जागा व्हायचा. तर म्हणजे एक हॉन्ट केल्यासारखं ट्रॉमॅटिक कंडिशन त्याची झाली होती. तर ही जी सिच्युएशन आहे किंवा हा जो अनुभव आहे, आणि पर्यटक जेव्हा जिप्सीतून वाघ पाहण्यासाठी जातात, वाघ पाहतात, फोटो काढतात आणि येतात, तर याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणला की फोटो मधला वाघ पाहणं किंवा जिप्सी मधून वाघ पाहणं, हा, ह्यातनं वाघाच्या पॉवरचा अंदाज येत नाही. नाहीये. जेव्हा बरोबर आहे. वाघाचा स्पर्श होतो, स्पर्श होतो किंवा जेव्हा आपल्याला जाणवतं की आता वाघाने जर हल्ला केला तर आपला मृत्यू होऊ शकतो किंवा आपल्याला गंभीर जखम होऊ शकते, तर त्या भीतीदायक वातावरणात राहणं आणि तिथून परत येणं, तर ते वाघ स्वतःहून माणसावरती हल्ला करतो का? म्हणजे वाघ कधी माणसावर हल्ला करतो? कारण असं म्हणतात की वाघ स्वतःहून कधीच हल्ला करत नाही. बरोबर. माणूस हा वाघाचं नैसर्गिक अन्न नाहीये. वाघाचं आपण जसं पहिल्यापासून आपण वाचले, ऐकले की तृणभक्षक प्राणी जे असतात, जसं हरिण असेल, म्हणजे हरणांच्या प्रकारे चितळ आहे, सांबर आहे, रानडुक्कर आहे, किंवा आपल्या इथं सह्याद्रीच्या भागामध्ये गवा वगैरे आहे, तर ही वाघाची नैसर्गिक भक्ष्य असलेले प्राणी आहेत. माणूस त्याच्यामध्ये येत नाही. आणि जर माणूस उभा असेल तर वाघापेक्षा माणसाची उंची बऱ्यापैकी जास्त असते. तर मग त्याच्या लक्षात येतं की हे आपलं नैसर्गिक भक्ष्य नाहीये. परंतु बऱ्याचदा काय होतं, जंगलामध्ये जेव्हा लोक जातात किंवा माणसं जातात, तर ते जसं विदर्भामध्ये तेंदू पानांचं कलेक्शन करण्यासाठी, म्हणजे तेंदू पानं गोळा करण्यासाठी जातात, किंवा मग मोहाच्या फुलांच्या सीझनमध्ये मोहाची फुलं वेचण्यासाठी महिला जातात, तर ते खाली वाकून पानं गोळा करतात. जे नवीन फ्लश आलेला असतो तेंदू पानांचा, तर खाली छोटी छोटी झुडपं असतात, तर त्यासाठी लोक खाली वाकतात. मोह फुलं वेचण्यासाठी खाली वाकतात. किंवा इव्हन शेतामध्ये जेव्हा लोक काम करत असतात, तर मग कापूस वेचायचा आहे त्यावेळी पण वाकतात लोक, किंवा खुरपणी वगैरे चालू आहे त्यावेळी खाली बसतात, वाकतात. किंवा मग सकाळच्या वेळी लोक टॉयलेटसाठी वगैरे जंगलाच्या जवळ गाव असेल तर तिथले लोक कधी कधी जातात मोकळ्या जागी, तर त्यावेळी पण ते बसलेल्या अवस्थेत असतात. मग अशा अवस्थेमध्ये जर एखादा व्यक्ती बसलेल्या अवस्थेत आहे आणि तो जर अचानक वाघाच्या जवळ गेला, तर मग वाघाला असं वाटू शकतं की हे आपलं भक्ष्य आहे. किंवा जर जंगलामध्ये फिरताना किंवा जाताना जर अचानक वाघ आणि आपण जवळ आलो, वाघाला पण लक्षात येत नाही की काहीतरी आपल्याला थ्रेट आहे, आणि माणसांना पण वाघाच्या प्रेझेन्सचा अंदाज येत नाही, त्यावेळी मग ॲक्सिडेंटली माणूस आणि वाघ एकमेकांच्या जवळ येतात. आणि त्यावेळी मग जसं कुठल्याही प्राण्याला आपल्याला सुद्धा भीती वाटते, अचानक एखादी गोष्ट समोर आली, आपल्याला भीती वाटली, तर आपण स्वसंरक्षणासाठी एकतर आपण पळून जातो किंवा समोरच्या व्यक्तीवर हल्ला करायचा प्रयत्न करतो. तशाच पद्धतीने वाघ स्वतःच्या बचावासाठी जर त्याला असं वाटलं की आता पळणं शक्य नाही, समोरची व्यक्ती अचानक फार जवळ आलेली आहे, तर मग त्या केसमध्ये तो हल्ला करतो स्वसंरक्षणासाठी. किंवा मी अगोदर जसं सांगितलं, बसलेल्या अवस्थेत जर लोक काही काम करत असतील, तर त्यावेळी वाघाला तसं वाटू शकतं की हे आपलं भक्ष्य आहे उंचीच्या कारणामुळे. अदरवाईज माणूस वाघाचं नैसर्गिक खाद्य नाहीये. त्यामुळे वाघ ठरवून, दबा धरून, एखाद्यावर लक्ष ठेवून असा जाणून बुजून हल्ला करत नाही. आता सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये बसलेलो आहे. सह्याद्री टायगर रिझर्व हा कोयना अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क यांना एकत्रितपणे सह्याद्री टायगर रिझर्व आपण म्हणतो. हो. आणि नुकतीच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टनी जो काही एक सर्वे केलाय, त्यामध्ये सह्याद्री च्या पर्वतरांगांमध्ये एकूण 21 वाघांचा अधिवास जाणवलेला आहे. आणि सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये 3 की 4 वाघांचं अस्तित्व दिसून आलेलं आहे. बरोबर. पण तरी पण आम्हाला प्रश्न पडतो की खरोखर सह्याद्रीत म्हणजे कोयनेत आणि चांदोलीत वाघ आहे का? कारण सामान्य माणसांना तेवढा तो दिसलेला नाहीये. तर खरंच सह्याद्रीत वाघ आहे का? हो. आता
आपल्याकडे मागच्या 1.5 वर्षांपासून, म्हणजे 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आता, काही दिवसात 2 वर्ष होतील. तर 1.5 वर्षांपासून आपल्याकडं 1.5 वर्षांपूर्वी पहिल्यांदा एक वाघ, मेल टायगर आपल्याकडे सह्याद्रीमध्ये दिसला. बर, त्याचं कॅमेरा 1.5 ट्रॅपमध्ये वर्षापूर्वी म्हणजे कुठे दिसला तो? त्याचं सायटिंग आपल्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये बरं. झालं. तर त्या भागामध्ये 2023च्या शेवटी डिसेंबरकडे त्याचं सायटिंग पहिल्यांदा झालं. सायटिंग म्हणजे आपल्या लोकांनी नंतर पाहिलं, पण अगोदर कॅमेरा ट्रॅपमध्ये इमेज आली त्याची. ओके. तर तेव्हापासून आणि नंतर टप्प्याटप्प्याने दुसरे 2 वाघ, असे एकूण 3 वाघांचं अस्तित्व आपल्याकडे आहे. आणि मागच्या जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त, 1.5 ते 1 वर्षापासून ते आपल्या भागामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट आहेत, रेसिडेंट आहेत. आणि त्याचे पाऊलखुणा आपल्याला मिळालेले आहेत. त्याचे आवाज आपल्या संरक्षण मजुरांनी, कर्मचाऱ्यांनी ऐकलेले आहेत. आणि कॅमेरा ट्रॅपमध्ये त्यांच्या इमेज पण आलेल्या आहेत. आणि ते आपण शासनाला कळवलेलं पण आहे, ते ऑन रेकॉर्ड आहे. आणि ते सोडून पूर्वी सुद्धा आपल्याकडे वाघ होते. पूर्वी परंतु वाघ होत्यात, आपण Yes. असं म्हणजे पूर्वी वाघांची आकडेवारी दिसून आलेली आहे. हा. मला वाटते 1980s 1990 किंवा हो. त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये कोयनेत, चांदोलीत वाघ होते, ह्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या. बरोबर. पण नंतरच्या काळात ती वाघांची संख्या कमी झाली आणि असं म्हटलं जातं की कोयनेतले किंवा सह्याद्रीतले वाघ हे दक्षिणेकडे गेले, कर्नाटकमध्ये किंवा काली टायगर रिझर्वमध्ये स्थलांतरित झाले किंवा इथले कमी झाले वाघ. बरोबर. तर एखाद्या जंगलातनं वाघ कमी का होतो? का वाघांना सह्याद्री सोडावं असं वाटलं तेव्हा? काय त्याची कारणं आहेत? तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात तसं आपल्या सह्याद्री टायगर रिझर्वच्या भागामध्ये पहिल्यापासून वाघांचं अस्तित्व आहे. म्हणजे इव्हन आपल्याला ब्रिटिशांचे गॅझेटियर्स आहेत, किंवा त्यावेळेचे जुन्या लोकांच्या आठवणी आहेत, किंवा जुने आपले वनविभागाचे पण जे वर्किंग प्लॅन वगैरे आहेत जुने, त्याच्यामध्ये तशा नोंदी आहेत. आणि इव्हन जुनी लोकंसुद्धा आठवणी सांगतात की त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी वाघ पाहिला होता. किंवा फार पूर्वी ब्रिटिशांच्या काळात इव्हन शिकार वगैरे पण पूर्वी झालेले आहेत. तर वाघांचं अस्तित्व या पूर्ण लँडस्केपमध्ये पहिल्यापासून आहे. परंतु नंतरच्या काळात कसं झालं, एकतर आपला जो लँडस्केप आहे तो डोंगरदऱ्याचा आहे. आपल्याकडं फॉरेस्टची कॅनॉपी डेन्सिटी पण बऱ्यापैकी जास्त आहे. आणि दरम्यान मग जसे जसे डेव्हलपमेंट झाली, मग दळणवळणाची साधनं हळूहळू वाढली, तसं शेती करण्याचं प्रमाण हळूहळू वाढलं. तर जसं जसं प्रगती झाली तसं मागच्या एक 40-50 वर्षात जसा वेळ पुढे गेला तसं तसं वाघांचं अधिवास धोक्यात यायला लागला. तर त्याच्यामध्ये सुरुवात अशी झाली की तृणभक्षक प्राण्यांचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं. मग ते झाल्यामुळं वाघांची संख्या हळूहळू कमी झाली. आणि लोक शेतीसाठी किंवा बाकी गोष्टींसाठी जंगलामध्ये जातात. तर एकंदरच मग गुरेचराई असेल, किंवा फॉरेस्टमध्ये छोट्या छोट्या गोष्टी कलेक्ट करणं असेल, किंवा मग लाकूड फाटा गोळा करणं असेल, किंवा मग इतर कुठल्या कारणांमुळं लोकांचं जाणं येणं जर जंगलात किंवा जंगलाच्या परिसरात वाढलं, त्याला आपण बायोटिक प्रेशर म्हणतो. तर ह्या गोष्टींमुळं त्या जंगलामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो. आणि त्यामुळं मग वाघांचं ब्रीडिंग किंवा प्रजनन जे म्हणतो आपण, ते हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग वाघांची संख्या हळूहळू कमी होते. आता वाघ कमी झाला, मात्र फॉरेस्ट डिपार्टमेंट मागचे 15-20 वर्ष झालं सह्याद्रीत वाघ पुन्हा यावेत यासाठी प्रयत्न करते असं म्हटलं जातं. बरोबर. तर वाघ खरं तर सह्याद्री टायगर रिझर्व म्हणजे वाघासाठी बनवलेलं हे जंगल, त्याच्यासाठी रिझर्व केलेलं हे जंगल मधल्या काळात या इथले वाघ मात्र कमी झाले. मात्र जरी वाघ नसले तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं होप सोडला नाही की बरोबर. वाघ इथे येऊ शकतात. हे पहिल्यांदा त्यांना वाटलं, ते त्यावरती त्यांना विश्वास होता. आणि 15-20 वर्ष झालं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यावर काम करतंय. बरोबर. त्यांना विश्वास आहे की आमच्या कामानंतर 15-20 वर्षानंतर आम्हाला ह्याचे रिझल्ट मिळणार आहेत. तर जंगलात वाघ पुन्हा यावेत यासाठी नक्की काय करावं लागतं, बरोबर. फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काय केलं, आणि वाघाला नक्की काय लागतं की जो म्हणजे वाघाला जर पुन्हा त्या जंगलात यावंसं वाटावं यासाठी त्या जंगलात नक्की काय असावं लागतं? ओके. तर आपण जसं म्हटलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी एफर्ट्स घेणं सुरू केलं, तर त्याची सुरुवात आपण असं म्हणू शकतो 1985ला कोयना अभयारण्य आणि चांदोली अभयारण्य यांची घोषणा झाली. त्याच्यानंतर जो कोल्हापूर वन्यजीव विभाग आहे तो 1996ला तयार झाला. मग 1996 पासून आपलं डेडिकेटेड वन्यजीव विभागाचं काम चालू झालं. आणि त्याच्यानंतर 2010ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली.
ओके. 2012ला त्याचे कोर आणि बफरचे नोटिफिकेशन आलं. मग हे जर टप्प्याने पाहिलं तर टप्प्याटप्प्याने वन विभागाचं व्याघ्र संवर्धन किंवा वन्यजीव संरक्षणाचं जे प्रयत्न आहेत ते इंटेन्स व्हायला लागले, वाढायला लागले. आणि जसं जसं ते वाढले तसं तसं वाघांसाठी जो अधिवास पूर्वी कमी झाला होता तो हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागला. तर त्याच्यात 2012ला जसा टायगर रिझर्व तयार झाला त्यानंतर जास्त इंटेन्सिव्ह एफर्ट्स चालू झाले. तर त्याच्यामध्ये आपण कुरण विकासाची कामं असतील, तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवणं असेल, किंवा मग जे लोकांचा बायोटिक इंटरफिरन्स मी जो मगाशी सांगितला तो नियंत्रणात आणणं, तो कमी करणं असेल. त्याच्यामध्ये मग आतमध्ये जी गावं आहेत अभयारण्य क्षेत्रामध्ये किंवा संरक्षित क्षेत्रामध्ये त्या गावांचं पुनर्वसन करणं असेल, अशी कामं वन विभागाने हातात घेतली. त्याचबरोबर शिकारी होऊ नयेत म्हणून गस्त करणं असेल, शिकारीला आळा घालण्यासाठी मग ठिकठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं असेल, ज्याच्यामध्ये संरक्षण कुटी आहेत, चेकपोस्ट आहेत किंवा वॉच टॉवर्स आहेत, हे तयार करणं असेल. तर या माध्यमातून शिकारीला आळा घालणे, त्यानंतर बायोटिक इंटरफेरन्स कमी करणे, त्यानंतर गवताळ प्रदेश वाढवणे किंवा जे आहेत त्यांचं संरक्षण करणे, तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवणे, हे असे एफर्ट्स आपण घेतले मागच्या 10-15 वर्षामध्ये. 2012 पासून आपण पर्टिक्युलरली म्हणू शकतो. आणि त्याचाच परिणाम असा झाला की मग आपल्याकडं जे इंटरमिटंटली मध्ये आधी वाघ दिसायचे, त्यांचा प्रेझेन्स होता नव्हता, कधी यायचे तर आल्यानंतर काही काळ थांबून परत जायचे, तर मागच्या 1.5-2 वर्षापासून ते वाघ आपल्याकडे स्थिरावलेले आहेत. आणि तर या आपण प्रवासाकडे जर पाहिलं तर आपण म्हणू शकतो की कुठल्या गोष्टी तुम्ही विचारलात की जंगलात कुठल्या गोष्टी असल्यानंतर वाघ येतो आणि कुठल्या गोष्टी नसतील तर वाघ जातो. तर त्याच्यामध्ये वाघ हा टेरिटोरियल ॲनिमल आहे. म्हणजे वाघ हा स्वतःची जी लँडस्केपमधली जी क्षेत्र आहे जे तो वापरतो ते मार्क करून ठेवतात ते, आणि ते क्षेत्रामध्ये ते स्वतःचा वावर ठेवतात. आणि वाघ हा सॉलिटरी ॲनिमल. मार्क करून ठेवतात म्हणजे काय करतात? म्हणजे ते खुणा करून ठेवतात. मग युरिनेशन करून तिथं स्मेलने किंवा युरिन मार्किंग करतात, किंवा मग त्यांच्या पंजाने झाडांवर ओरखडे करतात आणि त्या ओरखड्याने मग स्क्रॅच मार्किंग करतात. ते मार्किंग त्यांच्यासाठी असतात की इतरांसाठी असतात? ती इतर वाघांसाठी असतात. तर त्याने इतर वाघांना लक्षात येतं की हा एरिया या दुसऱ्या कुठल्या तरी वाघाचा आहे. त्याच्यामुळे मग तिथं दुसरे वाघ जात नाहीत, किंवा जर दुसरा वाघ तिथं आला तर त्या दोन वाघांचा संघर्ष होतो. मग हा एरिया या वाघाचा, तो दुसरा एरिया दुसऱ्या वाघाचा, असं आहे. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की वाघ टेरिटोरियल ॲनिमल असल्यामुळं एका ठराविक जागेमध्ये खूप जास्त वाघ नाही राहू शकत, कारण त्यांना एक पर्टिक्युलर एरिया लागतो. आणि एका एरियामध्ये मेल फिमेल असे किती राहतात की फक्त मेल फिमेल राहू शकतात? मेलचा एरिया मोठा असतो आणि मेलच्या एरियामध्ये फिमेलचा एरिया ओव्हरलॅपिंग असू शकतो, कारण मेल फिमेल ब्रीड करतात एकमेकांसोबत. वाघांमध्ये असं असतं का की त्या मेलला फिमेल आवडली तरच त्यांनी एंटर करायचं किंवा मग त्यांच्यात वाद होतात, असं काय असतं का? मेल फिमेल वाघांचा सुद्धा कॉन्फ्लिक्ट होतो. त्यांच्यामध्ये जर ब्रीडिंग झालं तर मग कॉन्फ्लिक्ट होत नाही. मग त्या मेलची जी टेरिटरी आहे, वाघाची जी क्षेत्र आहे, त्याच्यामध्येच ती फिमेल अकोमोडेट होऊ शकते. पण जर त्यांच्या पिल्ल पण मग तिथेच, मग ते पिल्लही तिथेच अकोमोडेट होतात, तिथेच राहतात. तर मग साधारण हा कॉरिडॉर जो वाघ बनवतो स्वतःचा, तो साधारण किती एरिया असू शकतो? हा म्हणजे आता याचे वेगवेगळे एस्टिमेट आहेत आणि लँडस्केपनुसार आणि वाघांच्या संख्येनुसार तो कमी जास्त होतो. साधारण हा फिमेलचा एरिया छोटा असतो, मेलचा एरिया मोठा असतो. आणि जर आपण मध्य भारतामध्ये पाहान, सेंट्रल इंडियन लँडस्केपमध्ये जिथं सपाट क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामध्ये एरिया थोडा मोठा राहतो. आपल्याकडं डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचं क्षेत्र आहे, तर आपल्याकडं एरिया थोडा कमी राहतो. तरी साधारण हा 5 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत एरिया राहू शकतो एखाद्या मेलचा. वाघाचं घरच म्हणावं लागेल तेवढं, ते घरच म्हणावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वाघ कळपाने राहत नाही, वाघ सॉलिटरी ॲनिमल आहे, म्हणजे एकटे एकटे राहतात वाघ. मग जर आपण विचार करा की एखादा प्राणी कळपाने राहतोय आणि त्याला एरियाचं बंधन नाहीये, तर असे प्राणी छोट्या एरियामध्ये जास्त राहू शकतात. परंतु वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे आणि त्याला स्वतःची टेरिटरी लागते. तर मग वाघ मोठ्या क्षेत्रामध्ये थोडेच वाघ राहू शकतात, कारण एखाद्या एरियात जर एखाद्या वाघाने कॅप्चर केला तो एरिया, तिथं मार्क करून ठेवला, तर तिथं दुसरा वाघ राहू शकत नाही. दुसऱ्या वाघाला दुसरा एरिया एक्सप्लोर करावा लागतो
आणि त्यामुळं मग ते दुसऱ्या लँडस्केपमध्ये आणि समजा लगतच्या लँडस्केपमध्ये जातात. समजा मार्क केलेलं आहे आणि तिथे तरी पण एखादा वाघ आला हा. तर मग काय होतं? तर काय होतं, तर जर नवीन आलेला वाघ आहे त्याला जर कळालं की ह्या दुसऱ्या वाघाचं क्षेत्र आहे, तर तो कदाचित तिथं येणार नाही, निघून जाईल. पण जर तो तिथं आला तर त्या दोन वाघांमध्ये संघर्ष होतो. मग बरं. त्याला टेरिटोरियल फाईट्स म्हणतात. ओके. आणि त्या टेरिटोरियल फाईट्समध्ये जो बलवान वाघ आहे तो तिथं टिकणार आणि जो दुसरा कमजोर वाघ असेल तो त्या एरियातून त्या फाईट नंतर निघून जातो. ह्या फाईटमध्ये कदाचित वाघांचा मृत्यू पण होऊ शकतो. कधी कधी अशाही घटना घडलेल्या आहेत की दोन वाघांमध्ये टेरिटोरियल फाईट झाली आणि एक वाघाचा मृत्यू झाला. मग जो ओरिजिनल वाघ तिथं राहत होता त्याचा मृत्यू झाला तर मग नवीन वाघ तो एरिया कॅप्चर करतो. आणि इव्हन अशाही गोष्टी घडलेल्या आहेत की अशा टेरिटोरियल फाईटमध्ये दोन्ही वाघ जखमी झाले आणि दोघांचाही मृत्यू झाला. बर. असाही गोष्टी घडतात. तर टेरिटोरियल ॲनिमल असल्यामुळं वाघाला एक सर्टन एरिया लागतो आणि तिथं तो एकटाच राहू शकतो. ओके. तर त्यामुळं वाघाला लार्ज वाघ लँडस्केप लागतो. जेव्हा फिमेल असते तेव्हा वाघ मेल आणि फिमेल सोबत राहतात की तेव्हा पण ते मेल आणि एकटे राहतात? फिमेल ब्रीडिंगच्या काळापुरते किंवा साधारण किती ब्रीडिंगच्या काळ असतो तो? तो म्हणजे जेव्हा फिमेल हिटवर असते त्यावेळी ते काही दिवस सोबत राहतात. त्यांचं मेटिंग झालं की त्याच्यानंतर मग ते सेपरेट राहतात परत. ओके. आणि फिमेल मग त्याच मेलच्या एरियामध्ये फिमेलची पण त्याच्यामध्ये एम्बेडेड ओव्हरलॅपिंग टेरिटरी असते. ओके. तिथं मग ती कब्जना जन्म देते. ओके. असं आहे. तर या कारणामुळं वाघाला लार्ज लँडस्केप लागतो, म्हणजे ज्याचा एक्सटेंट मोठा आहे असा. छोट्या जंगलामध्ये अनेक वाघ एकत्र नाही राहू शकत. तर मग असं मोठं जंगल त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. आणि असं जंगल पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, वाघाला तिथला हॅबिटॅट, वाघाचं संख्या वाढण्यासाठी ब्रीडिंग व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात अगोदर वाघ तिथं स्थिरावला पाहिजे. स्थिरावल्यानंतर तिथं ब्रीडिंग झालं पाहिजे. ओके. आता यासाठी जर त्याला तिथं त्याचं खाद्य, तृणभक्षक प्राणी आणि पाणी जर उपलब्ध असेल तर मग वाघ तिथं स्थिरावतात आणि त्यांचं ब्रीडिंग होतं. वाघ. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नसला पाहिजे. जसं म्हणजे लार्ज लँडस्केप मी जसं म्हटलं की टायगर इज अ टेरिटोरियल ॲनिमल. इटली आणि त्याला मोठी टेरिटरी लागते. पण त्याच्यामध्ये जर बायोटिक इंटरफिरन्स असेल, म्हणजे लोक कॅटल ग्रेझिंगसाठी, म्हणजे लोक गुरं घेऊन आतमध्ये येत आहेत, चराई सुरू आहे, उन्हाळ्यामध्ये वनवा लागतोय तिथे, किंवा मग लोक लाकूड फाटा गोळा करण्यासाठी आत जात आहेत, मध, तेंदू पानं किंवा दुसरे फॉरेस्टमधल्या छोट्या छोट्या गोष्टी गोळा करण्यासाठी सारखं आत बाहेर करतायत, तर त्या जंगलामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो. मग अशा डिस्टर्ब जंगलामध्ये वाघ जास्त काळ राहत नाही किंवा राहिला तरी त्यांचं ब्रीडिंग जास्त होत नाही. तर मग बायोटिक इंटरफिरन्स कमी करणे किंवा लोकांचा जंगलामधला वावर कमी करणे, हे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे आवश्यक आहे वाघाच्या ब्रीडिंगसाठी किंवा त्यांची संख्या वाढण्यासाठी. तर मग आपण विचारलं त्यामध्ये मोठं क्षेत्र वाघाला हवंय, त्याच्यामध्ये त्याला जे तृणभक्षक प्राणी त्याचं खाद्य आणि पाणी हवंय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये बायोटिक इंटरफिरन्स किंवा डिस्टर्बन्स नकोय. ह्या जर गोष्टी असतील तर मग तिथं वाघ स्थिरावेल, त्याचं ब्रीडिंग होईल, त्यांची संख्या वाढेल. आणि जर ते नसेल तर मग वाघांचं ब्रीडिंग थांबेल किंवा वाघ इतरत्र दुसऱ्या चांगल्या ठिकाणी निघून जातील. हे निघून जाणं जे आहे, एका जंगलातून वाघ दुसऱ्या जंगलात जाणार आहे, तर त्याला प्रवास करावा लागणार आहे. बरोबर. तो नेहमी प्रवास जंगलातूनच असेल असंही नाही. हो. तर मग बऱ्याचदा तेवढं ते चर्चेत येत नाही की वाघ ह्या गावातून त्या गावात जाताना दिसला, हायवेला दिसला, रस्त्याला दिसला. बरोबर. असं कुठे सहसा तरी पाहण्यात येत नाही. पण नंतर एकदमच रिपोर्ट येतो की ह्या जंगलातला वाघ आता इथं आलेला आहे. बरोबर. मग तो असा कुणाला न दिसता कसा काय जातो बरं? तर वाघ टॉप प्रेडेटर आहे. आपण म्हणतो वाघ हा मांसभक्षक प्राणी आहे आणि वाघ शिकार करून राहतो. शिकार करणं म्हणजे शिकार करून त्याची उपजीविका चालते. तर याच्यामध्ये असं आहे की शिकार करण्यासाठी वाघाने ते इव्होल्युशनमध्ये वाघामध्ये ते कॅरेक्टर्स आलेले आहेत की वाघ स्वतःचं अस्तित्व जाणवू देत नाही. तर ते शिकार करण्यासाठी पण गरजेचं आहे आणि वाघाला स्वतःला वाचवण्यासाठी पण आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मग
चालणं असेल, वाघाची हालचाल असेल किंवा वाघाचा जो स्ट्राईप पॅटर्न आणि कलरिंग आहे तर ते जंगलामध्ये असताना किंवा अशा परिस्थितीमध्ये जाणवत नाही. मग आपण जर उन्हाळ्याचे दिवस असतील आणि जेव्हा जंगल सुकलेलं असतं, पर्टिक्युलरली सेंट्रल इंडियन लँडस्केपमध्ये जेव्हा पालापाचोळा जंगलात पडलेला असतो, जंगल सुकले, अशामध्ये जर वाघ एखाद्या ठिकाणी बसला असेल तर तो आपल्याला जाणवत नाही की तो बसलाय, कारण तो एकदम हालचाल जर वाघाने केली नाही, एकदम स्तब्ध राहिला, तर त्या कंडिशनमध्ये आपण ओळखू पण शकणार नाही की इतक्या जवळ आपल्या वाघ आलेला आहे. नंतर मग आपण जसं घरामध्ये मांजर वगैरे पाहिली असतील, वाघाच्या पट्ट्या ह्यामध्ये फार महत्वाचा हा, भाग आहे. तर त्यांचं जे कलर कोडिंग आहे, ऑरेंज, येलो किंवा मग ब्लॅकिश, तर हे सर्व आजूबाजूच्या वातावरणामध्ये, पर्टिक्युलरली उन्हाळ्यामध्ये आणि डेसिडियस फॉरेस्टमध्ये ते एकदम त्याच्यामध्ये कॅमोफ्लॅज होऊन जातं. तर ते लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट की वाघ हालचाली जेव्हा करतात तेव्हा आपण जसं घरामध्ये मांजर पाहिली असेल जी दबक्या पावलाने चालते, मांजर चालत असेल तरी त्याच्या पावलांचा आवाज येत नाही. तर त्यांचे जे नखं असतात तर ते रिट्रॅक्टेबल असतात, म्हणजे ते आतमध्ये ओढून घेतात आणि जेव्हा हल्ला करायचा असतो त्यावेळी ते नख बाहेर काढतात. त्यामुळे जर ते आतमध्ये ओढून घेतले नख तर त्याचं पाऊल जे आहे ते गादीसारखं मऊ तयार होतं आणि ते जेव्हा मग ते जंगलामध्ये पानांवर जरी ते चालले तरी आवाज होत नाही. तर ह्या काही वाघाच्या शिकार करण्यासाठी इव्हॉल्व्ह झालेल्या सवयी आहेत. ह्याच्यानंतर बरेच अभ्यास झाले किंवा रिसर्च झाला, त्याच्यातून असं दिसून आलेलं आहे की वाघ जेव्हा तुम्ही विचारलत की एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जातात तर हे बऱ्याचदा रात्री प्रवास करतात. हा, आणि जे नैसर्गिक, हा म्हणू शकतो, कारण त्यावेळी एकतर तापमान कमी असतं आणि डिस्टर्बन्स पण कमी असतो, तर त्यावेळी वाघाला ते सेफ आणि सिक्युअर वाटतं, तर रात्री प्रवास करतात. आणि बऱ्याचदा नाल्यांचा वापर केला जातो, म्हणजे नाल्यांमधून वाघ जास्त वापर केल्याचं दिसून आलेलं आहे. नाले म्हणजे पाणवठ्याच्या म्हणजे जे ओढे आहेत, नाले आहेत किंवा नद्या आहेत. त्याला काही कारण बरं? त्याला कारण असं की नाल्याच्या दोन्ही बाजूला बऱ्याचदा पाण्यामुळे झाडं आलेली असतात आणि झुडपं असतात, तर त्याच्यामुळे एक कव्हर मिळतो त्याला. आणि नाल्यातून वाट असते, म्हणजे नाल्यामध्ये मध्ये झाडं नसतात किंवा मध्ये दुसरा कुठलाही डिस्टर्बन्स नसतो, तर तो त्या छोट्या नाल्यांचा, ओढ्यांचा किंवा नदी असेल ती जर उन्हाळ्यामध्ये सुकली असेल तर अशा नद्या नाल्यांचा वापर करतात ते, आणि त्याच्यातून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. मार्क वगैरे करतात का? रस्ता त्यांना कसा कळतो ह्या फॉरेस्ट मधून तिकडे? नाही, मार्क नाही करत, ते टेरिटोरियल इन्स्टिंक्टने जातात. ते एक्सप्लोर करतात एरिया. आणि जर ते पूर्वी तो एरिया त्यांनी वापरला असेल तर त्यांना तो लक्षात असतो, अदरवाईज ते एरिया एक्सप्लोर करतात आणि एरिया एक्सप्लोर करत करत त्यांना जर एखाद्या ठिकाणी सुटेबल वाटला एरिया तर मग ते तिथं स्थिरावतात. पण मी जे बोलत होतो की अशा नाल्यांमध्ये पाणी असल्यामुळं दोन्ही बाजूला झुडपं असतात आणि त्या झुडपांमुळे त्यांना कव्हर मिळतो. आणि नाल्यामध्ये बऱ्याचदा ठिकठिकाणी पाणी पण असतं, उन्हाळ्यात सुद्धा काही ठिकाणी डोह साठलेले असतात, त्यामुळं तिथं पाणी पण असतं, तर अशा एरियातून ते मायग्रेट करतात. आणि इव्हन उन्हाळ्यामध्ये शेती होत नाही, तर मग शेतजमिनी पण बऱ्याचदा पडीक पडलेल्या असतात उन्हाळ्यात पिकं नसल्यामुळं. मग अशा वेळी रात्रीच्या वेळी इव्हन शेतजमिनीतून सुद्धा वाघांचं मायग्रेशन होतं. आणि आपण अगोदर जे फीचर्स पाहिले की वाघाचं शिकार करण्यासाठी जे उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये जे फीचर्स आलेत त्या गोष्टी प्लस रात्री प्रवास करणे, ओढ्या नाल्यांमधून प्रवास करणे, ह्या गोष्टींमुळं वाघाचं मायग्रेशन झालेलं किंवा कॉरिडॉरमधून किंवा जंगलातून, एका जंगलातून दुसरीकडे वाघ गेल्याचं सहसा लोकांच्या निदर्शनास येत नाही. कॉरिडॉर हा जो भाग आहे, असं म्हणतात की कॉरिडॉर हे वाघाच्या स्थलांतरासाठी फारच महत्वाचं असतं. हो. तर ते नक्की काय प्रकार आहे? कारण मला वाटतं आपल्याकडे सह्याद्रीला तिलारी हा कॉरिडॉर आहे, बरोबर ना? हो हो. तर मग त्याचा काय नक्की रोल असतो कॉरिडॉरचा? हा, तर याच्यामध्ये कसं आहे की एक संरक्षित क्षेत्र आणि दुसरं संरक्षित क्षेत्र, जसं आपल्याकडं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, कोयना, चांदोली, राधानगरी अभयारण्य आहेत, तर याचा दुसऱ्या संरक्षित क्षेत्राशी किंवा दुसऱ्या टायगर रिझर्वशी किंवा दुसऱ्या अभयारण्यांशी जी जोडणी आहे ती ज्या जंगलाच्या पॅचमधून होते त्याला कॉरिडॉर म्हणतात. म्हणजे कॉरिडॉर हा एक जंगल दुसऱ्या जंगलाशी जोडतात किंवा एक अभयारण्य दुसऱ्या अभयारण्याशी जोडतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जसं आपण सुरुवातीला पाहिलं की वाघ टेरिटोरियल ॲनिमल आहे, तिथं दुसरे वाघ त्या वाघाच्या एरियात राहू शकत नाही. मग जेव्हा एखादी वाघीण बछड्यांना जन्म देते
मग ते साधारण 1.5-2 वर्ष आईसोबत असतात बर. आणि त्यानंतर मग ते त्याच एरियामध्ये राहू शकत नाही, कारण तिथं पहिल्यापासून अस्तित्वात असलेले वाघ असतात. मग त्यांना टेरिटोरियल ॲनिमल असल्यामुळं नवीन एरिया एक्सप्लोअर करणं आवश्यक शोधावं असतं. लागतं. त्यांना मग तो एरिया शोधावा बर, लागतो. म्हणजे 2 वर्षाचा असताना वाघ स्वतःसाठीचा एरिया शोधतो म्हणावं 2 लागेल. वर्षांनंतर ते आईपासून वेगळे होण्याची त्यांची प्रक्रिया सुरू होते बर. आणि मग ते आईपासून वेगळे झाले आणि जर तिथं दुसरे वाघ असतील तर त्यांना त्या एरियात राहता येत नाही. जर आईपासून वेगळे झाले आणि तिथं जर दुसरे वाघ नाही आहेत तर मग त्यातले काही बछडे त्याच एरियामध्ये सेटल होऊ शकतात. परंतु जर तिथं दुसरे नर वाघ असतील आणि जर बछडे आईपासून वेगळे झाले, मोठे झाले, सब अडल्ट झाले, 2.5 वर्षाची झाली, 3 वर्षाची झाली, तर मग 2 वर्षानंतर ते आईपासून वेगळे व्हायला लागतात आणि मग त्यांना नवीन प्रदेश किंवा नवीन लँडस्केप किंवा नवीन एरिया शोधावा लागतो. तर मग त्यासाठी मग ते आजूबाजूचं जंगल, आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करतात. मग त्यासाठी हे कॉरिडॉर महत्त्वाचे आहेत. जर असे कॉरिडॉर संरक्षित असतील, सेफ असतील, तर या कॉरिडॉरच्या माध्यमातून ते नवीन जंगलामध्ये, दुसऱ्या प्रोटेक्टेड एरियामध्ये किंवा दुसऱ्या सँक्च्युरीमध्ये जातात आणि ओके. तिथं मग त्यांचं डिस्पर्सल होतं. मला एक तुम्ही सांगत असताना सीन आठवला. मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी विद्या बालनचा शेरनी नावाचा एक मूवी येऊन गेला. हो हो, वेब सिरीज की मूवी काहीतरी. मूवी होता. तर त्यामध्ये एक सीन आहे की एका वाघ प्रवास करत असतो, म्हणजे तो ट्रॅव्हल बरोबर. करत असतोय हां. आणि त्याला चांगला रस्ता मिळण्यासाठी त्याचं ते मॉनिटर करत असतात. हो. आणि विद्या बालन एका उंचावरच्या ठिकाणावर जाऊन उभी राहिली आणि समोर तिला माईन दिसते बरोबर. आणि तिला मोठा प्रश्न पडतो की आता हा वाघ यातून कसा ट्रॅव्हल करेल. हो. तर रिअल लाईफमध्ये पण असं होतं का की माईन नक्कीच. असेल, रस्ते असेल, यामुळे प्राण्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला अडचणी येतात? हो सह्याद्रीच्या हो. बाबतीत तुम्ही ते काय सांगाल? तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यात कसं आहे की आपण जसं पाहिलं की कॉरिडॉर हे नॅरो असतात. प्रोटेक्टेड एरिया जे आहेत, नॅशनल पार्क, सँक्च्युरी, टायगर रिझर्व, इथं बऱ्यापैकी संरक्षण आहे, क्षेत्र मोठं आहे. परंतु असे 2 प्रोटेक्टेड एरियाला जोडणारा जी लिंक आहे ती बॉटलनेकप्रमाणे नॅरो असते आणि तिथं जास्त व्हल्नरेबल पार्ट असतो तो. आणि डिस्पर्सलमध्ये जर अशा व्हल्नरेबल एरियामध्ये माईन्स झाल्या किंवा अशा व्हल्नरेबल एरियामध्ये हॅबिटॅट डिस्टर्ब झाला, तिथं रस्ता किंवा रेल्वे किंवा दुसऱ्या कुठल्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आले तर तो कॉरिडॉर डिस्टर्ब होऊ शकतो आणि तो कॉरिडॉर जर डिस्टर्ब झाला तर वाघांचं जे एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर आहे त्याच्यामध्ये प्रतिबंध निर्माण होऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मग वाघ आजूबाजूच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये किंवा गावाच्या क्षेत्रामध्ये किंवा नागरी वस्तीच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतात एरिया शोधण्यासाठी आणि त्याच्यातून मग मानव वन्यजीव संघर्ष पण निर्माण होऊ शकतो. तर आपल्या सह्याद्रीमध्ये देखील कोकण कोकणाचा भाग आणि आपलं मेनलँड यांना जोडणारे बरेचसे रस्ते आणि रेल्वे रस्ते आहेत की जे आपल्या नॉर्थ टू साऊथ जो सह्याद्रीचा भाग आहे त्याला क्रॉस करतात. ते एक प्रकारे कॉरिडॉरला ब्रेक करण्याचंच काम आहे. त्याचबरोबर आपल्या इथं वेस्टर्न घाटमध्ये बऱ्याच ठिकाणी बॉक्साईटचे मायनिंग पण चालते. तर मग ह्या ज्या गोष्टी कुठल्या आहेत भागात बॉक्साईटचं मायनिंग जास्त हे कोल्हापूरच्या भागामध्ये आहे. तिलारीच्या भागातच त्याच्या जवळपासच्या भागामध्ये आहे. जो भाग आहे मधला, तर ते तर खरं मेन महत्वाचं अतिशय कॉरिडॉर म्हणावं बरोबर. लागेल. जर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ यायला हवेत असं वाटत असेल तर त्यात तिलारीचा फार महत्वाचा रोल असू शकतो. बरोबर. आणि तिथेच मुळात जर बॉक्साईटचं मायनिंग असेल तर मग वाघ येणार कसा नॅचरली? तर तेच मग अशा ठिकाणी जंगल क्षेत्र जर नसेल कॉरिडॉरमध्ये, कॉरिडॉर म्हणजे जसं आपण मगाशी चर्चा केली, वाघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॉरिडॉर महत्त्वाचा आहे. कॉरिडॉरमध्ये जंगल असू शकतं आणि जंगल सोडून शेतजमीन असू शकते, ओढे-नाले असू शकतात आणि वनेत्तर क्षेत्र देखील असतं. तर अशा क्षेत्रामध्ये जर असे बॉक्साईट मायनिंग असेल किंवा रस्ते असतील यांचा जर डिस्टर्बन्स तयार झाला तर वाघाच्या मुवमेंटवर, स्थलांतरावर प्रतिबंध निर्माण होऊ शकतो. जसं तुम्ही म्हटलात की आपल्याकडे कोल्हापूर सिंधुदुर्गचा जो पार्ट आहे, जो क्रिटिकल आहे, सह्याद्री आणि कर्नाटकमधला काली टायगर रिझर्व यांना जोडणारा तो दुवा आहे. तर त्यामध्ये जर डिस्टर्बन्स झाला तर वाघाच्या स्थलांतरावर परिणाम होऊ शकतो. तर यासाठी वनक्षेत्राच्या बाहेर पण जे विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामां
आपण असं म्हणू शकत नाही की विकास कामं पूर्णपणे बंद करा, कारण आपल्याला विकासही हवा आहे, डेव्हलपमेंट पण पाहिजे आणि आपल्याला जंगल म्हणा, वन म्हणा किंवा वन्य प्राणी म्हणा यांचं पण संवर्धन महत्त्वाचं आहे. तर दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मग अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या कॉरिडॉरमध्ये किंवा क्रिटिकल बॉटलनेक्समध्ये ज्या प्रस्तावित आहेत किंवा सुरू आहेत किंवा येणं अपेक्षित आहे, तिथं आपल्याला मिटिगेशन मेजर्स घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून त्या गोष्टींचा परिणाम वाघाच्या अधिवासावर किंवा त्यांच्या मुवमेंटवर शक्य तेवढा कमी होईल किंवा होणार नाही. आणि जर शक्य असेल तर ते प्रोजेक्ट त्या एरियातून दुसऱ्या एरियात पण आता यामध्ये स्थलांतरित करणं जास्त सह्याद्री उपयुक्त राहू टायगर शकतं. रिझर्व यामध्ये चांदोली नॅशनल पार्क आणि कोयना अभयारण्य यांना एकत्रित आपण टायगर रिझर्व म्हणलेला आहे. बरोबर. एकत्रित जो भाग आहे हा टायगरसाठी आपण रिझर्व आहे असं म्हणतोय. हा. आणि यांच्यामधूनच कराड चिपळूणचा हायवे गेलेला आहे. बरोबर. आणि निश्चित मग इथे काही समस्या निर्माण होत असतील हा, म्हणजे प्राण्यांच्या आणि वाघाच्या पण. हो, आता कसं आहे, तुम्ही जो म्हटलात की कराड चिपळूण रस्ता आपल्या टायगर रिझर्वच्या मधून जातो आणि हा जो ह्या रस्त्याच्या आजूबाजूचं जे जंगल क्षेत्र आहे ते कोयना अभयारण्याच्या पण थोडंसं बाहेर पडतं, चांदोली नॅशनल पार्कच्या देखील बाहेर पडतं, परंतु ते 2 प्रोटेक्टेड एरियाला जोडणारा महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. त्याच्यामुळं इथून पुढं जी विकास कामं येतील, आता रस्ता तर पूर्वीपासून आहे, टायगर रिझर्व होण्याच्या पूर्वीपासून आपला तो रस्ता अस्तित्वात आहे, परंतु भविष्यात आता त्या रस्त्याच्या कडेला जी काही डेव्हलपमेंट होणार असेल किंवा रस्त्याचं जर भविष्यात रुंदीकरण प्रस्तावित असेल तर अशा वेळी आपल्याला मिटिगेशन मेजर्स घेणं गरजेचं आहे, जेणेकरून वाघाला पण किंवा इतर वन्य प्राण्यांना पण सेफली त्या कॉरिडॉरमधून पास होता येईल. त्यासाठी काही अंडरपासेस असतील किंवा ओव्हरब्रिज असतील, अशा गोष्टी करू शकतो आपण. किंवा रस्त्याच्या कडेला काही ठराविक जे महत्त्वाच्या रस्त्याचे पॅचेस आहेत की जिथं रेग्युलरली वन्य प्राणी क्रॉस करतात, अशा ठिकाणी आपण रस्त्याच्या कडेला दुसरी जी होणारी प्रस्तावित डेव्हलपमेंट आहे ती आपण काही काळासाठी थांबवू शकतो किंवा इतरत्र शिफ्ट करू शकतो. त्यामुळं त्या बाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे. सेम गोष्ट खरं तर आता जो शक्तिपीठ महामार्गाची जी चर्चा आहे, तो शक्तिपीठ महामार्ग पण आंबोली घाटातून जातोय. बरोबर. आणि तो पण खरं तर कॉरिडॉर ब्रेकच करतो असं म्हणावं लागेल. म्हणू शकतो. बरोबर. मेजर्स घेणं फार Yes. महत्त्वाचं तर आहे. त्या ठिकाणी सुद्धा तसे मिटिगेशन मेजर्स प्लॅन करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं खूप नाहीतर गरजेचं आहे. अन्यथा आपण एका बाजूला वाघ वाचावेत, वाघांनी इथे यावं म्हणून एका बाजूला खूप मोठं काम उभं करायचं, बरोबर. मात्र त्यांच्या रस्त्यात मध्येच एक अडथळा तयार करायचा. हो, हो. म्हणजे मग त्याला काहीच अर्थ उरत नाही असं बरोबर होतंय आहे. खरं तर. राईट. वाघ खरं तर म्हणजे वाघ आणि सिंह हे जंगलातले सगळ्यात हिंस्र प्राणी आपण म्हणतो, परंतु वाघ आणि सिंह यांच्या दोघांचं जर कंपॅरिझन आपण केलं तर सगळ्यात खतरनाक कोण? आता खतरनाक कोण, कारण याबाबत उत्तर देणं थोडंसं अवघड आहे. सगळ्यात अग्रेसिव्ह कोण दोघांमध्ये? आता लोकांचे जे अनुभव आहेत, म्हणजे माणसाचा जेव्हा वन्य प्राण्याशी संपर्क येतो तेव्हा माणसावर जी वन्य प्राण्याची रिॲक्शन होते तर ती वाघाची सिंहापेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह असते. बर. म्हणजे सिंहाने माणसांवर हल्ले केले किंवा माणसांना मारलं किंवा जखमी केलं, याच्यापेक्षा वाघाने हल्ले केल्याच्या आणि जास्त गंभीरपणे जखमी केल्याच्या घटना जास्त घडलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर सिंहापेक्षा वाघ माणसाच्या दृष्टीने जास्त ॲग्रेसिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. खरं ह्या गोष्टी फार सब्जेक्टिव्ह आहेत. आणि वाघाचं आपण जर भारताचा विचार केला तर जिथं सिंह आहेत, गुजरात राज्यामध्ये गीरमध्ये सिंह आहेत, त्या भागामध्ये वाघ नाही आहेत. बर. आणि जिकडं वाघ आहेत, बाकीचे टायगर रिझर्व आहेत, तिथं सिंह नाहीये. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी दोन्ही अनुभव आल्याच्या घटना कुणी पाहिलेल्या नाहीत. पण जर आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास केला आणि जर एक अंदाज लावायचा प्रयत्न केला तर माणसासाठी सिंहापेक्षा वाघ जास्त धोकादायक किंवा आक्रमक असल्याचे अनुभव आलेले आहेत. वाघाची आणि सिंहाची कधी फाईट लागलेली नाही, कारण ते एकत्र कुठं राहत नाहीत. त्याच्यामुळे तसा आपण अंदाज नाही सांगू शकत की कुठला प्राणी जास्त ताकदवान आहे किंवा शक्तिशाली आहे. वाघांचा तर एवढा म्हणजे एवढा विस्तार असतो जंगलांचा, एरिया मोठा असतो. वाघ त्या जंगलात एकतर ते दिसतच नाहीत. बरोबर. नॅचरली त्यांना जी काय पॉवर आहे, मग अशामध्ये तर वाघांचं मॉनिटरिंग करणं मोठा टास्क असेल. बरोबर. तर वाघांचं मॉनिटरिंग नक्की कसं केलं जातं? आणि पहिल्यांदा आपण मॉनिटरिंग वरती बोलूयात. तर वाघांच्या मॉनिटरिंग करण्यासाठी आपण वाघांचं अस्तित्वाच्या
डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सायन्स म्हणजे प्रत्यक्ष वाघ दिसणे. मग तो आपण लोक प्रत्यक्ष पाहतील, मग ते मे बी फोटोग्राफमध्ये कॅप्चर होईल किंवा लोक स्वतः प्रत्यक्ष पाहून आपल्याला सांगतील. तर ह्याला म्हणतात की प्रत्यक्ष वाघ दिसला, मग त्याला Okay. डायरेक्ट एव्हिडन्स म्हणतो आपण. ओके आणि वाघ असल्याच्या इनडायरेक्ट एव्हिडन्सेस असतात. मग ओके वाघांचे पाऊल खुणा किंवा ठसे मिळतात, किंवा वाघांचं जसं आपण मगाशी मी सांगत होतो आपल्याला की ते स्क्रॅच मार्क्स करतात झाडांवर, तर मग ते मार्क केल्याच्या खुणा दिसतात, किंवा त्यांची विष्ठा आपल्याला पडलेली दिसते. तर ह्या नोंदी आपण घेतो. तर ह्या वाघाचं प्रत्यक्ष दिसणे आणि अप्रत्यक्ष पुरावे याच्या नोंदी, याच्यातून वाघ आहे की नाही याची आपल्याला खात्री पडते. तर यासाठी आपण ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर करतो. तर जंगलामध्ये जे ठराविक ठिकाणं आहेत की ज्या काही पाऊलवाटा असतील, काही ओढे असतील किंवा काही पाणवठे असतील की जिथं वन्य प्राणी नेहमी येतात किंवा वाघ नेहमी येतो, पाणी पिण्यासाठी असेल किंवा चालण्यासाठी असेल, तर अशा ठिकाणी आपण ट्रॅप कॅमेरेज बसवतो. आणि ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बॅटरीज आणि मेमरी कार्ड पूर्ण सेटअप असतो, आणि ते त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात. तर ते दिवस असो की रात्र, त्या ट्रॅप कॅमेऱ्यापासून ठराविक अंतरावरून जर काही मुवमेंट झाली, कुठला प्राणी त्याच्या समोरून गेला किंवा बरं. कुठली हालचाल झाली, तर click त्या करतो सगळं. सेन्सरमुळं ते कॅमेरा क्लिक होतात आणि इमेज कॅप्चर करतात. Okay. तर असे जीपीएस पण लावले जातात काही वाघांना. नाही, हां, ती पण एक पद्धत आहे. पण जी पी एस ट्रॅकिंग आपण जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाघ स्थलांतरित करतो किंवा काही स्पेसिफिक रिसर्च असेल, ओके त्यासाठी आपण लावतो. पण जी वन विभागामध्ये किंवा वन्यजीव विभागात रेग्युलर प्रॅक्टिस चालते, त्याबद्दल मी बोलत होतो. तर त्याच्यात आपण कॅमेरा ट्रॅपचा वापर करतो. ओके असे ठराविक अंतरावर असेल किंवा आपल्याला जिथं माहिती आहे की वाघांची मुवमेंट जिथं आहे, अशा ठिकाणी आपण असे कॅमेरे लावतो. आणि साधारण आठवड्यातून एकदा आपण ते चेक करतो. मग त्याच्यातलं मेमरी कार्ड काढून आपण ते मोबाईलमध्ये किंवा ओके. लॅपटॉपला लावून चेक केलं, तर त्याच्या मागच्या पूर्ण आठवड्यात कुठल्या कुठल्या इमेजेस आल्यात ते आपल्याला ओके. समजतं. मग असं ठराविक इंटरवलने आपण ते चेक करतो, आणि त्याच्यातल्या इमेजेसवरून आपल्याला कळतं की इथं वाघ येऊन गेला होता. मग त्याचा ओके. फोटो आपल्याला मिळतो. हम्म, हम्म, हम्म. तो फोटो मिळाला की मग त्याची ओळख पण पटवणं आपल्याला शक्य होऊन जातं. वाघाला ज्या पट्ट्या असतात ते म्हणजे पट्टेरी वाघ म्हणजे सगळ्याच वाघांना पट्ट्या असतात की बरोबर. पट्टेरी वाघ एखादा काही त्यात काही बदल आहे का? नाही, आता वाघ जो प्राणी आहे, ज्याचं सायंटिफिक नेम पॅन्थेरा टायग्रिस आहे, ओके तर हा पट्टेरी वाघ म्हणू शकतो किंवा वाघच त्याला म्हटलं पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी लेपर्ड किंवा बिबट्याचा पण अधिवास आपल्या इकडं आहे महाराष्ट्रामध्ये. तर मग बरेच लोक किंवा जनमानसामध्ये बिबट्याला सुद्धा वाघ म्हणून संबोधलं जातं. मग लोक म्हणतात की वाघ दिसला. मग वाघ दिसल्यानंतर मग सायंटिफिक टर्ममध्ये किंवा आपण तसा विचार केला तर वाघ म्हणजे पॅन्थेरा टायग्रिस हाच असायला पाहिजे. परंतु लोक बिबट्याला सुद्धा वाघ म्हणतात कधी कधी. तर बरोबर मग आम्हाला विचारावं लागतं, वाघ तुम्ही पाहिला तर मग कसा होता? पट्टे ओके होते त्याच्यावर की ठिपके होते? बरोबर म्हणजे पट्टेरी वाघ होता का ठिपकेवाला वाघ होता? बरोबर मग जर ते म्हटले ठिपकेवाला होता, तर मग आपण ओळखायचं की बिबट्याबद्दल बोलतायत ते. बरोबर आणि जो वाघ आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, तर तो पट्टेरी वाघ आहे. जसं आणि आपण सापाला टिपके होते पट्टे होते काळा होता हिरवा होता त्यावरनं सापाला सापच म्हणतात सापाला पण सापच कोणता म्हणतात. साप त्यानुसार हा, पण फणा काढणारा नाग असतो, बाकी सगळे साप असतात. तसं मग पट्टेरी जर असेल तर त्याला आपण सायंटिफिक टर्म मध्ये पॅन्थेरा टायग्रिस म्हणतो. लोक बिबट्याला सुद्धा वाघ म्हणतात बऱ्याचदा. ओके वाघाला मग जेव्हा एखाद्या जंगलात एखादा वाघ ट्रेस होतो तेव्हा त्याला काहीतरी नाव दिलं जातं मग त्याला एक कोड दिला जातो. मला वाटतं आता सह्याद्री जो वाघ आढळला त्याला सह्याद्री कोकण असे SK1 SK2 असे काहीतरी नावं दिलेली आहेत. बरोबर. तर ती कोड देण्याची काय मेथड असते आणि त्याचा काय वापर होतो आणि अलीकडे आता नावं पण काही वाघांना आलेली आहेत. हां हां. तर याच्यामध्ये कसं आहे की आपल्या एरियामध्ये समजा वाघ आढळले, तर त्यांचा आपण रेकॉर्ड ठेवतो. तर ते रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणि कम्युनिकेशनसाठी आणि डेटा मॅनेजमेंटसाठी आपण त्यांना कोड नंबर देतो. तर जसं आपलं सह्याद्रीमध्ये सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर त्याचं शॉर्ट फॉर्म केला तर STR तयार होतो. जसं तुम्ही मगाशी कोकण म्हणालात, तर सह्याद्री लँडस्केप आणि कोकण एरिया याच्यामध्ये असल्यामुळं त्याच्यासाठी SK वापरलं. आणि त्याच्यानंतर जर टायगर असल्यामुळं आपण T वापरतो. आणि आपण जेव्हापासून डेटाबेस मेंटेन करतोय किंवा जेव्हापासून आपण नोंदी घ्यायला सुरुवात केल्या, तेव्हापासून जो पहिला इंडिव्हिज्युअल आपल्याला मिळाला त्याला आपण T1 म्हणतो. जसं सह्याद्रीमध्ये मी सांगत होतो आपल्याला की 2023च्या शेवटी पहिल्यांदा एक टायगर आपल्या इथं रेसिडेंट झाल्याचं आपल्याला लक्षात आलं.
तर मग सह्याद्री टायगर आपण ट्रेस करत राहिलो का की तो आहे जिथे असं? हां, कारण आपण मी जसं सांगितलं की आपण ठिकठिकाणी ट्रॅप Camera. कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इमेजेस येतात. तर आपलं हे काम वर्षभर चालू असतं, त्याच्यातून बरं. आपल्याला समजत राहतात ह्या गोष्टी आणि आपले लोक त्याचा मागही काढत राहतात. बरं. तर मग त्याला आपण STR-T1 असं नामांकन केलं होतं. तर STRचं सह्याद्री टायगर रिझर्वचं STR आणि सह्याद्रीत आढळलेला आणि रेसिडेंट झालेला पहिला टायगर, त्याच्यामुळं T1. मग ओके. त्याच्यानंतर जे दुसरा इंडिव्हिज्युअल आला त्याला STR-T2, नंतर तिसरा आला त्याला STR-T3. ओके. अशा प्रकारे आपण नामांकन त्याचं केलेलं आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की कोकण लँडस्केपमध्ये जे आपल्याला सह्याद्री पर्वतरांगा आणि कोकण ह्या भागात आहेत त्याला SK-T1, SK-T2 ओके. अशी नावं दिलेली आहेत. तर हेच प्राणी समजा उद्या चालून स्थलांतरित होऊन इतरत्र गेले, म्हणजे गोवा कर्नाटक लँडस्केपमध्ये सुद्धा जातात आपल्या इकडून ॲनिमल्स, तर मग तिकडे गेले तर तिथं आयडेंटिफाय झाले, तिथं जर इमेज आली ती जर आपल्या इकडच्या डेटाबेसमधल्या इमेज बरोबर मॅच झाली तर आपण ओळखू शकतो की हा सह्याद्रीतून आलेला टायगर आहे. मग STR-T1 की T2 असं ते मॅच करायला किंवा नंतर त्याचा ट्रेस करण्यासाठी ते सोपं जातं. हे त्या फोटोवरून त्या पट्ट्यांवरूनच आपण ओळखतो का की हा हो. तोच वाघ आहे का? तर वाघावरच्या बरोबर तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे की त्याच्या वाघावर जे पट्टे असतात त्या पट्ट्यांचा जो पॅटर्न आहे तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल टायगरचा युनिक असतो. जसं आपण आपल्या माणसाच्या हाताचा, बोटाचा किंवा अंगठ्याचा ठसा असतो, जो आपण आता आधारसाठी वापरतो किंवा बरोबर. पूर्वी लोक अंगठ्याचा ठसा उमटवायचे, जे सिग्नेचर म्हणून आपण घ्यायचो. वाघाचा पट्टा म्हणजे त्याचा फिंगरप्रिंटच आहे तसंच थोडक्यात. आहे. आपण ओके. म्हणू शकतो की वाघाचे पट्टे म्हणजे त्याचा तो ठसा आहे किंवा त्याची ती फिंगरप्रिंट आहे, ओके. ती युनिक आहे. मग हे आपण कुठं वाघांचं स्थलांतर झालं तर तेव्हा आपण त्या ॲनिमलच्या ट्रॅकिंगसाठी वापरतो किंवा कुठं समजा शिकारीच्या घटनांमध्ये जर कुठं वाघाचं कातडं वगैरे कोणाजवळ मिळालं तर ते पण कुठल्या वाघाचं असू वाघाचं आहे शकतं ते कळतं. ते आपल्या डेटाबेसवरून आपण मॅच करून पाहू शकतो. ओके. आता सह्याद्रीमध्ये एक कोर झोन असतो, बफर झोन असतो. परंतु कोकणामधले जे खालचं जंगल आहे म्हणजे कोकण कड्याच्या खाली, हो. तर तिथे मला वाटते बऱ्यापैकी बफर झोनच नाहीये. हो. कोर झोन नंतर डायरेक्ट प्रायव्हेट लँड सुरू होते. बरोबर. तर मग कोकणात आपण खाली बघितलं तर प्रचंड वृक्षतोड सुरू असते आणि तिथे बफर झोन नसल्यामुळे काही निर्बंध पण घालता येत नाहीत. बरोबर. तर वाघाचं आता इन फ्युचर जर सह्याद्रीत वाघ असावेत, वाढावे तर हवेत इथे असं वाटत असेल, तर मग कोर झोनच्या आसपासचा भाग पण व्यवस्थित मेंटेन असणं फार गरजेचं आहे. बरोबर. मात्र कोकणात मोठ्या प्रमाणात आता वृक्षतोड सुरू आहे आणि तुम्ही मला 1.5 महिन्यापूर्वी जो काही वाघ ट्रेस झाला चिपळूणच्या इथं कोणत्या तरी एका गावामध्ये, तर तोही खाली खरं तर तळ कोकणात किंवा कोकणात सापडला आपल्याला वाघ. तर मग मात्र तो जिथे आढळला तिथे हा. मात्र वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात चाललेलं आहे, प्रायव्हेट लँड आहे, हो. तिथे बफर झोन पण नाहीये. बरोबर. मग ह्याकडे कसं पाहता, काय करायला लागेल असं वाटतं यासाठी? यासाठी कसं आहे आता जंगलाच्या बाहेरचं जे क्षेत्र आहे, जसं मी सुरुवातीला कोर बफर बद्दल थोडक्यात सांगतो. तर कोर बफर ही जी संकल्पना आहे ही टायगर रिझर्वच्या बाबतीत लागू होते. तर टायगर रिझर्व जे नोटिफाय केले जातात त्याच्यामध्ये जे संरक्षित क्षेत्र असतं त्याला बहुतांशरित्या कोर झोन म्हणून नोटिफाय केलं जातं. कोर झोनमध्ये कोर झोन निर्मनुष्य ठेवणे असं एक शासनाचं धोरण आहे. जर वाघांची संख्या टायगर रिझर्वमध्ये स्टॅबिलाईज करायची असेल, वाढवायची असेल किंवा आपल्याला मेंटेन ठेवायची असेल तर त्या टायगर रिझर्वचा जो कोर भाग आहे, जो गाभा क्षेत्र आहे ते निर्मनुष्य असणं आवश्यक आहे, जेणेकरून तिथं वाघ स्थिरावतील आणि वाघांचं ब्रीडिंग सुरू होईल. आणि आजूबाजूचं जे जंगल क्षेत्र आहे किंवा वनेत्र क्षेत्र आहे ते बफर म्हणून नोटिफाय केलं जातं. तर कोर आणि बफर ह्या संकल्पना ह्या टायगर रिझर्वशी किंवा व्याघ्र प्रकल्पाशी निगडीत आहेत. ओके. ते सोडून बाकीची जी प्रोटेक्टेड एरिया आहेत, नॅशनल पार्क्स असतील, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असतील, त्याच्यामध्ये कोर बफर ही संकल्पना नाही आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की त्याच्या आजूबाजूचा काही प्रदेश हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केला जातो. तर 1986चा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून कायदा आहे. तर त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी टायगर रिझर्वचा भाग जरी नसेल तरी अशा प्रोटेक्टेड एरियाच्या सराउंडिंग एरियामध्ये मग भले तो
फॉरेस्ट असेल, नॉन फॉरेस्ट असेल किंवा रेव्हेन्यू लँड असेल, तिथं आपण इको सेन्सिटिव्ह झोन नोटिफाय करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात तसं वृक्षतोड करणे किंवा बाकी काय डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी करायच्यात ह्या सगळ्यांवर रेग्युलेशन असतात, ओके. त्याच्यावर नियंत्रण असतं, त्याच्यावर त्याचं वेगळं धोरण ठरवलेलं असतं. त्यामुळं अशा ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास नियंत्रणात असतो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते. तर अशा इकोसेन्सिटिव्ह झोन नोटिफाय करणं त्यासाठी आवश्यक आहे. तसंच जर प्रोटेक्टेड एरिया नसेल किंवा वनक्षेत्र नसेल, खाजगी जमिनी असतील किंवा रेव्हेन्यूच्या जमिनी असतील, पण जर त्या टायगरच्या एरियाच्या जवळपास असतील किंवा आपल्या टायगर कॉरिडॉरच्या आसपास असतील, तर अशा ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती करणं फार गरजेचं आहे. तर तिथं मग वनविभागाच्या मार्फत किंवा कधी कधी काही स्वायत्त NGOज असतात, त्यांच्या मार्फत किंवा प्रेसच्या मार्फत जनजागृती केली जाते की आपल्या इथं वन्य प्राण्यांचं वावर आहे, अधिवास आहे, मूव्हमेंट आहे. तर त्याबाबत आपण स्वतःला वाचवण्यासाठी किंवा आपल्या संरक्षणासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे आणि त्यांचा अधिवास नष्ट होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. तर हे जनजागृतीचं काम त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर काही अशा ठिकाणी कॉन्झर्वेशन रिझर्व्स पण डिक्लेअर केलेले आहेत. जसं आपण मगाशी कॉरिडॉरबद्दल बोलत होतो, तर त्याच्यामध्ये आपण बोललो की सह्याद्री टायगर रिझर्व्ह महाराष्ट्रामध्ये आणि काली टायगर रिझर्व्ह कर्नाटकामध्ये यांना जोडणारा जो मधला जंगलाचा भाग आहे किंवा डोंगराळ प्रदेश आहे, तो कॉरिडॉर म्हणून काम करतो. जिथं तिलारी कॉरिडॉर आहे. आता तिल्लारीचं जे क्षेत्र आहे ह्या कॉरिडॉरमधला हा भाग आहे. तर अशा ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत काही कॉन्झर्वेशन रिझर्व्ह डिक्लेअर केलेले आहेत. ज्याच्यामध्ये तिल्लारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, गगनबावडा कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, नंतर विशाळगड आणि पन्हाळगड इथे पण कॉन्झर्वेशन रिझर्व्ह डिक्लेअर केलेले आहेत. तर इथे कसं असतं, वनक्षेत्र जरी नसेल, कमी असेल, तरी आजूबाजूचं जे नॉन फॉरेस्ट एरिया, रेव्हेन्यू एरिया त्याच्यामध्ये घेतलेला असतो. त्याच्यात डेव्हलपमेंट थोडीशी रेग्युलेट केली जाते आणि ज्याच्यातून आपण जशी चर्चा केली तशी वन्य प्राण्यांना धोकादायक ठरू शकतात अशा गोष्टींवर निर्बंध केलेले असतात. तर आपल्या कॉरिडॉरमध्ये जवळपास 5 ते 7 कॉन्झर्वेशन रिझर्व्ह प्रस्तावित आहेत. त्याच्यातले 2 नोटिफाय झालेले आहेत आणि इतरांचं नोटिफिकेशन कोणकोणते ते 5 ते 7? त्याच्यामध्ये तिल्लारी आहे, गगनबावडा आहे. तिलारी आता कॉन्झर्वेटिव्ह हे नाहीये, कॉन्झर्वेटिव्ह तिल्लारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह प्रस्तावित आहे. ओके. गगनबावडा आहे, पन्हाळा आहे, विशाळगड आहे. आपल्या इकडं महाबळेश्वरच्या जवळ जोर जांभळी म्हणून आहे. ओके. असे एकदा कॉन्झर्वेशन हे झालं की त्यानंतर तिथं मायनिंग किंवा इतर ह्यांना काही निर्बंध येतात. हां, त्याच्यामध्ये तेच मी सांगत होतो की डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी तिथं मग त्यांच्यावर निर्बंध येतात किंवा मग त्यांना मग मिटिगेशन प्लॅन बनवणं किंवा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी घेणं, वन्य प्राण्यांच्या अधिवास डिस्टर्ब होणार नाही किंवा त्यांचा कॉरिडॉरमध्ये अडथळा निर्माण होणार नाही अशा स्वरूपाच्या उपाययोजना त्यांच्या विकास कामात करणं बंधनकारक होतं. मग ते त्यांची विकास कामं करताना वन्य प्राण्यांना सोयीस्कररित्या ज्या उपशमन योजना आहेत किंवा मिटिगेशन मेजर्स आहेत ते त्यांना करणं बंधनकारक होऊन जातं. यामध्ये अगदी कॉमन प्रश्न मला वाघांबाबत पडतोय, म्हणजे वाघ एकतर वाघ किती वर्ष जगतो आणि वाघाला एका दिवसात किती खाद्य लागतं? अच्छा, तर वाघाचं जे आयुष्य आहे तर जंगलामध्ये वाघाचं आयुष्य 10 ते 12 वर्ष आहे असं मानलं जातं. म्हणजे आतापर्यंत जे लोकांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते आहे. आणि जे झूमध्ये टायगर्स ठेवले जातात, ज्याच्यामध्ये त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेतली जाते आणि त्यांना वेळोवेळी उपचार केले जातात, त्यांना वेळोवेळी खाद्य दिलं जातं, तर तिथे जवळपास 15 वर्षापर्यंत देखील 14-15 वर्षापर्यंत देखील वाघ जिवंत राहिल्याची उदाहरणं आहेत. पण वाईल्डमध्ये आपण 12 वर्ष हे मॅक्झिमम म्हणू शकतो, 10 ते 12 वर्ष. त्याच्यामध्ये देखील 8-9 वर्षानंतर वाघ म्हातारपणाकडे जातो असं म्हणू शकतो. मग त्याच्यानंतर मग त्याचा ॲक्टिव्हिटी कमी होते, शिकार करण्याचं प्रमाण कमी होतं, त्याचं बळ कमी होतं, हळूहळू मग त्याचं नखांमधलं किंवा दातांमधली शक्ती कमी होते आणि मग 10-12 वर्षानंतर ते वाघासाठी पण म्हातारपण त्याचं खूपच दुःखी असेल, कारण एकेकाळी वाघा पूर्ण जंगलावर कंट्रोल असणारा वाघ म्हातारा होतो. तर खरंच आहेच ते, बरोबर आहे. एखादा म्हातारा वाघ बघितलाय का की जो? नाही, माझ्या पाहण्यात असा वाघ आलेला नाहीये. आणि असे वाघ मग
टेरिटोरियल फाईटमध्ये आपण जसं मगाशी म्हणत होतो तशा फाईटमध्ये मग त्या वाघांचं जे ठरलेली त्यांची टेरिटरी आहे ते इतर जे तरुण वाघ आहेत ती त्यांचं क्षेत्र काबीज करतात ओके. आणि त्यामध्ये कधी कधी त्यांचा मृत्यू होतो किंवा मग म्हातारपणामुळं दुसऱ्या नैसर्गिक व्याधींमुळे मग त्यांचा मृत्यू होतो. वाघाला एका दिवसामध्ये किती खाद्य लागतं नक्की? असं ऍक्च्युली दिवसानुसार त्यांचं कॅल्क्युलेशन नसतं. वाघ असं आपल्याला जसं सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी रात्री जेवण लागतं, रोज लागतं, बरं. तसं वाघांचं नसतं. आणि जंगलामध्ये ते शक्य पण नाहीये की मी रोज रोज त्यांना मिळेन. तर ते शिकार करतात. शिकार केल्यानंतर ती 2-3 वेळा खातात बरं. आणि ती एकदा शिकार त्यांनी खाल्ली की वाघ 8-8 दिवस दुसरं काही न खाता राहू शकतो. अरे बापरे, म्हणजे एकदा एखादं समजा आता त्याने गवाची शिकार केली, येस, हरणाची शिकार केली, तर ते तो 2-4 दिवस खातो. ते 2-3 दिवस ते खातात. ते बरं. खातात, खाल्ल्यानंतर ती शिकार तिथंच असते. ते त्या शिकारीवर परत येतात. मग तिथं तोपर्यंत दुसरं कोणी खात नाही? असतं जंगलामध्ये बऱ्याचदा म्हणजे जसे रानकुत्रे असतात किंवा तरस असतात, असे प्राणी सुद्धा ती शिकार खायला येतात. बरं. मग कधी कधी ते घेऊन पण जातात. परंतु जर ते नाही आले किंवा येऊन गेले तरी पण वाघ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती शिकार खाण्यासाठी परत येतो. मग त्याने ती शिकार 2-3 दिवसात संपवली त्यानंतर मग वाघ 8-8 दिवस दुसरं काही न खाता राहू शकतो. बरं. आणि मग इतर वेळेत काय करतो वाघ? वाघ इतर वेळी जसं बाकीचे प्राणी करतात तसं वाघ त्याच्या एरियामध्ये फिरत असतो आणि बऱ्याचदा वाघ आराम करतात त्याच्यानंतर शिकार केल्यानंतर. कारण शिकार करणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये त्याची खूप एनर्जी जाते आणि मग शिकार केली, शिकार खाल्ल्यानंतर वाघ बऱ्याचदा शिकार शोधणं, ती करणं, ती केल्यानंतर 2-3 दिवस ती राखणं. वाघ बऱ्याचदा शिकार राखतो सुद्धा. त्याच्यावर लक्ष ठेवणं, दुसरे पाणी घेऊन जातील म्हणून पाहणं, ते करण्यामध्ये त्याचा वेळ जातो. मग इतर वेळी किंवा मग आपली जी टेरिटरी आहे त्याच्यामध्ये दुसरे प्राणी, दुसरे नर वाघ आले नाही पाहिजेत. वाघ आपण केलेली शिकार फिमेल टायगरेस सोबत शेअर करतो का? वाघ फिमेल टायगर तिथे येऊन शिकार खाऊ शकते, परंतु मेल टायगर आणि फिमेल टायगर एका एरियामध्ये सोबत एकत्र जास्त काळ राहत नाहीत. ते फक्त मीटिंगच्या काळापुरते सोबत असतात. ओके. फिमेल टायगर शिकार कब्स बरोबर शेअर करते, म्हणजे कप साठी शिकार करते. ओके. त्या सह्याद्रीमध्ये रानकुत्रे पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि रानकुत्र्यांचं खाद्य आहे गवत खाणारे प्राणी. बरोबर. आणि वाघाचं पण खाद्य आहे गवत खाणारे प्राणी. बरोबर. तर मग रानकुत्र्यांचं प्रमाण वाढल्यानंतर त्याची कॉन्फ्लिक्ट वाघासोबत काय होते का, किंवा त्याचा काही संबंध वाघाचा असण्याशी काय आहे का? रानकुत्रे पण जसं तुम्ही म्हणालात की ते पण तृणभक्षक प्राणी खातात आणि ते पण एक प्रकारे टॉप प्रेडेटर आहेत जंगलातले. आणि वाघ देखील कार्निवोरस ॲनिमल आहे, टॉप प्रेडेटर आहे. परंतु दोघांच्या शिकारीच्या पॅटर्न मध्ये फरक आहे. तो रानकुत्र्यांचं जर आपण पाहिलं तर ते कळपाने राहतात आणि कळपाने शिकार करतात आणि रानकुत्रे छोट्या प्राण्यांना जास्त प्राधान्य देतात. जसं हरिण असेल, रानडुक्कर असेल, अशा गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. आणि वाघाचं जर आपण पाहिलं तर वाघ एकटा राहतो आणि वाघ थोडं मोठ्या प्राण्याला प्राधान्य देतो. मग त्याच्यामध्ये आपल्या इकडं मग सांबर असतील किंवा मग गवा असेल किंवा मग आपल्याकडं इव्हन पूर्वी जी लोकवस्ती होती जंगलामध्ये, ती लोकवस्ती उठून गेली, पुनर्वसन झालं. त्यानंतर काही म्हशी किंवा काही जे गुरं म्हणतो आपण त्याला, पाळीव प्राणी, ते इथेच राहिलेले आहेत आणि ते त्यांचं ब्रीडिंग होऊन इथंच ते नॅचरल झालेले आहेत, जंगलातच आहेत. तर त्यांना आपण वाघ जास्त प्रेफर करतो. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की रानकुत्र्यांची संख्या वाढली तर वाघांची कमी होईल किंवा वाघांची वाढली तर रानकुत्र्यांची कमी होईल. समतोल राहिला ते त्यांचा एक नैसर्गिक बॅलन्स आहे, इक्विलिब्रियम आहे आणि तो नेचरमध्ये आपोआप इस्टॅब्लिश होतो. त्याच्यामध्ये असं आहे की याला को प्रेडेटर्स म्हणतात. म्हणजे वाघ हा प्रेडेटर आहे आणि वाघाबरोबर दुसरे कार्निवोरस ॲनिमल जे आहेत, रानकुत्रे असतील, बिबट असेल, ते वाघाचे को प्रेडेटर्स आहेत. आणि हे सर्वांचं अस्तित्व असणं हे जंगलाच्या किंवा वनांच्या किंवा निसर्गाच्या बॅलन्ससाठी किंवा त्यांच्या चांगल्या संतुलित अस्तित्वासाठी गरजेचं आहे. त्यामुळं आपण असं नाही म्हणू शकत की वाघच फक्त महत्वाचा आहे किंवा वाघ असला पाहिजे, बाकी दुसरे. पण असं म्हणतात ना की वाघ अशाच जंगलात येतो, म्हणजे वाघ आहे म्हणजे त्या जंगलामध्ये सगळे प्राणी एका योग्य प्रपोर्शन मध्ये आहेत. बरोबर.
त्याशिवाय तिथे वाघ असू शकत नाही. राईट, वाघ असणं म्हणजे ते जंगल परिपूर्ण असणं असं आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये असं आहे की वाघ हा टॉप प्रेडेटर आहे. तर त्याच्यामध्ये जर वाघाचं अस्तित्व आहे, त्याचा पर्यायाने अर्थ असा होतो की तिथं तृणभक्षक प्राण्यांची संख्या व्यवस्थित आहे आणि तृणभक्षक प्राणी तिथं व्यवस्थित आहेत. याचाच अर्थ असा होतो की तृणभक्षक प्राण्यांसाठी जे खाद्य आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काही झुडपं असतील, गवताळ प्रदेश असतील, त्यांची संख्या किंवा त्यांचं अस्तित्व चांगलं आहे. त्याचबरोबर पाण्याचं पण प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे तिथं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याचाच अर्थ, याचाच परिणाम आपण म्हणू की वाघाचं तिथं अस्तित्व आहे. आणि सुरुवातीला मी सांगितलं की डिस्टर्बन्स वाघांना हानिकारक आहे. जर डिस्टर्बन्स असेल त्या जंगलात तर त्याचा परिणाम वाघाच्या स्थिरावण्यावर होतो, वाघाच्या ब्रीडिंगवर होतो. तर मग जंगलाची हेल्थ चांगली असं वाघ असल्यामुळं का म्हणलं जातं? कारण वाघ आहे याचा अर्थ त्या जंगलामध्ये डिस्टर्बन्स कमी आहे आणि बायोटिक इंटरफेरन्स असेल किंवा दुसरा कुठलाही प्रकारचा डिस्टर्बन्स तिथं कमी आहे. त्यामुळेच वाघ स्थिरावलाय आणि त्यामुळेच वाघांची संख्या वाढते किंवा त्यांचं ब्रीडिंग होते. ओके. आपण सिंहावरती बोललो. सिंह आणि वाघ यामध्ये सगळ्यात ताकदवान कोण यावर आपण बोललो. खरं तर आता ते खरं तर ते दोघं एकत्र राहतच नाहीत, त्यामुळे दोघांमध्ये ताकदवान कोण हे आपण तसं म्हणू शकत नाही. बरोबर, परंतु वाघ एकटा राहतो, सिंह मात्र कळपानं राहतात. तर बरोबर. त्यांच्या सवयींमध्ये, लाईफस्टाईल मध्ये नक्की काय फरक आहे वाघाचा आणि सिंहाचा? तर शिकार करण्याची जर सवयीचा आपण पाहायला गेलो तर वाघ हा एकटा राहतो, त्याच्यामुळं त्याला शिकार करणं बंधनकारकच आहे, करावीच लागते त्याला. आणि सिंह कळपामध्ये राहतात. तर त्याच्यामध्ये कसं आहे, सिंहाचं जो कळप असतो त्याला प्राईड म्हणतात. तर याच्यामध्ये बऱ्याचदा ज्या फिमेल लायन्स असतात, लायनेस ज्याला म्हणतात, त्या शिकार पण करतात बऱ्याचदा आणि सिंहही शिकार करतात, पण त्याच्यामध्ये लायनेस शिकार करण्याचं प्रमाण जास्त आहे. ओके. असं आहे. आणि मग ताकद वाघाची जास्त की हे ते आपण सांगू नाही शकत. वजन, हाईट वगैरे कोणाची जास्त असते? सिंहाची जास्त असते? तुलना करू शकतो आपण त्यांची. ते कम्पॅरेटिव्ह आहे, म्हणजे एकमेकांच्या जवळपासच आहेत ती. ग्लोबल जर आपण बघितलं, जगभराचा विचार केला तर जगभरात खूप वेगळ्या प्रकारचे वाघ आढळतात. म्हणजे आता भारतात म्हणलं तर बंगाल टायगर आहे, खाली साऊथला टायगर आहे, महाराष्ट्रातला टायगर आहेच आहे. बरोबर. रशियामध्ये वेगळा टायगर आहे. बरोबर. आफ्रिकेमध्ये टायगर आहे. तर टायगर कोणत्याही एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला सूट करून घेतो असं म्हणावं लागेल. हो, वाघाचं जे अस्तित्व आहे जगामध्ये जर आपण पाहिलं तर साऊथ एशिया, म्हणजे ज्याच्यामध्ये भारत आला आणि भारताचे जे आजूबाजूचे सर्व देश आहेत, साऊथ एशिया, त्याचबरोबर साऊथ ईस्ट एशिया ज्याच्यामध्ये कंबोडिया आहे, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया आहे, त्याचबरोबर चायना, उत्तरेला जर आपण पाहिलं एशियामध्येच चायना, रशिया, या भागामध्ये वाघाचं अस्तित्व आहे. आफ्रिकेमध्ये वाघाचं अस्तित्व नाहीये. ओके. आणि तुम्ही जसं म्हटलात आफ्रिकेमध्ये सिंह आहे. ओके. तर तुम्ही जसं म्हटलात की आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी वाघ आहे, परंतु वाघाची जी सब स्पीशीज आहे, ज्याला आपण पॅन्थेरा टायग्रिस हे वाघाचं सायंटिफिक नेम झालं किंवा स्पीशीज झाली, त्याच्या जे सब स्पीशीज आहेत ती ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये किंवा सामान्य भाषेत रॉयल बेंगॉल टायगर म्हणतो. तर भारतामध्ये आढळणारे सगळे वाघ हे रॉयल बेंगॉल टायगर ह्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके. म्हणजे त्यांची ही सब स्पीशीज आहे. पर्यायानं आपण पूर्ण साऊथ एशियाचा विचार केला तर नेपाळमध्ये टायगर आहेत, भूटानमध्ये टायगर आहेत, बांगलादेशमध्ये टायगर आहेत, शेजारी म्यानमारमध्ये पण काही प्रमाणात टायगर आहेत. तर पूर्ण ह्या साऊथ एशियामध्ये रॉयल बेंगॉल टायगरच आहे. ओके. हां. तर त्याच्यानंतर मग रशियामध्ये अमूर टायगर आहे, इंडोनेशियामध्ये जावा, सुमात्रा ही जी बेटं आहेत तिथं वेगळे टायगर आहेत. ह्या सब स्पीशीज वेगळ्या आहेत, परंतु इंडियाचा आणि साऊथ एशियाचा विचार केला तर आपल्याकडं ही कॉमन सब स्पीशीजच आहे. आणि भारतात जर तुम्ही विचार केला, तुम्ही जसं अधिवासाचं म्हणत होते, तर खूप डायव्हर्स लँडस्केपमध्ये वाघ अस्तित्वात असल्याचं आणि तिथं ते सेटल झाल्याचं आपण पाहू शकतो. ज्याच्यामध्ये आपण उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट टायगर रिझर्व आहे, तो हिमालयामध्ये येतो. तिथपासून जर आपण पाहिलं तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हिमालयामध्ये तिकडच्या पण हिमालयन लँडस्केपमध्ये टायगर आहेत. भूटानमध्ये पण टायगर आहेत. त्याचा लँडस्केप अरुणाचल प्रदेशच्या लँडस्केपशी सिमिलर आहे. तर आपल्या इथं अरुणाचल प्रदेशमध्ये देखील टायगर आहेत. त्याचबरोबर जे गंगेचं खोरं आहे
त्या खोऱ्यामध्ये आपण वेस्ट बेंगॉलमध्ये गंगा नदी जेव्हा बरोबर. समुद्राला मिळते हम्म. तिथं खारफुटीची जंगलं आहेत ज्याला इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज म्हणतात. तर त्या मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये त्या पाणथळ प्रदेशामध्ये जिथं खाडीचं जंगल आहे, हम्म. खाडीचा प्रदेश आहे, तिथं सुद्धा टायगर आहेत. ओके. तिथले टायगर त्या पाणथळ प्रदेशामध्ये राहतात, तिथं जमिनीवर राहतात, पाण्यामध्ये पोहतात, तिथं बरं. शिकार करतात तशा लँडस्केपमध्ये. त्यानंतर आपण सेंट्रल इंडियन लँडस्केप पाहिला तर त्याच्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा विदर्भाचा भाग येतो, छत्तीसगड हा भाग येतो. तिथं पानझडीची जंगलं आहेत, साग आणि साल. तर या जंगलामध्ये देखील टायगर आहे. आणि त्याबरोबर आपण वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट जर पाहिला तर तिथं मग महाराष्ट्रामध्ये सह्याद्री टायगर रिझर्व पासून ते कर्नाटक, तामिळनाडू, केरळामध्ये मग काली टायगर रिझर्व असेल, बांदीपूर असेल, मधुमलई असेल, असे टायगर रिझर्व आहेत. तर इथे देखील टायगर आहे. तर इथं आपण सेमी एव्हरग्रीन किंवा मॉइस्ट डेसिड्युअस अशा प्रकारचं सदाहरित जंगल आहे आपल्याकडं. तर याच्यामध्ये देखील टायगरचं अस्तित्व आहे. तर सह्याद्रीमध्ये ताडोबामधून काही वाघांना आपण स्थलांतरित करण्याची परवानगी केंद्र सरकारकडनं मिळालेली आहे. बरोबर. तर वाघांचं जेव्हा आपण एका जंगलातनं दुसऱ्या जंगलात स्थलांतर करतो तेव्हा एकतर त्या जंगलातला कोणता वाघ निवडायचा, बरोबर. ते कसं निवडतात, त्या वाघाला इकडे कशा पद्धतीनं आणलं जातं, आणि जेव्हा तो वाघ एका नवीन जंगलामध्ये येतो तेव्हा त्याच्यासाठी कोणते चॅलेंजेस असतात, तो ते कसे फेस करतो, काय अडचणी येतात त्याला. आणि आपण मग सह्याद्रीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये मला वाटतं म्हणजे आता 2 महिन्यामध्येच एक वाघ आणला जाणार आहे. आणि बरोबर. अशी अपेक्षा आहे की तो वाघ इथेच राहावा. बरोबर. समजा आपण इथे आणला आणि तो पुन्हा स्थलांतरित झाला हो हो. तर मग काय, म्हणजे ह्या सगळ्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून आपण कसे बघताना ह्याचे काय समीकरण असतात? हां. तर वाघाची निवड करताना आता आपल्या क्षेत्रामध्ये जी गरज आहे त्यानुसार आपण वाघाची निवड करतो. जसं मी सुरुवातीला आपल्याला म्हणालो की आपल्या इकडं मागच्या 1.5 वर्षापासून 3 वाघांचं अस्तित्व आहे. तिन्ही वाघ हे मेल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला किंवा फिमेल वाघ म्हणजे टायग्रेसची जास्त आवश्यकता आहे. त्याच्यामुळं आपल्याला वाघाचं आता ट्रान्सलोकेशन करताना, स्थलांतर करताना फिमेल टायगर्सवर आमचा फोकस आहे. ओके. मग त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2 फिमेल टायगर्स आणण्याचं नियोजन आहे. तर मग जो वाघ आपल्याला स्थलांतरित करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण अडल्ट टायगरला प्राधान्य देतो. जर वाघ सब अडल्ट असेल म्हणजे नुकताच तो आईपासून वेगळा झाला असेल तर अशा वाघाचं क्षेत्र निश्चित झालेलं नसतं. तर ते आईपासून वेगळे झाल्यामुळं नवीन एरियाच्या शोधात असतात. तर त्यांची हॅबिट अशी असते की ते जंगल एक्सप्लोअर करतात आणि त्यांचं ठराविक ठिकाण नसल्यामुळं ते मुवमेंट करत असतात सारखी. तर मग अशा वाघाला किंवा अशा इंडिव्हिज्युअलला जर आपण आणलं तर ते त्यांच्या एक्सप्लोरेशनच्या फेजमध्ये असतात. त्यांची टेरिटरी फिक्स नसल्यामुळं. त्यामुळे मग असे वाघ न स्थिरावण्याचा किंवा दुसरीकडे निघून जाण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळं आपण अडल्ट वाघ किंवा जे पूर्ण वाढ झालेले वाघ आहेत अशा वाघाला प्राधान्य देतो. त्या वाघांचं कसं असतं की त्यांना शिकार करण्याची एक सवय झालेली असते आणि त्यांना माणसाला कसं अवॉइड करायचं, माणसापासून दूर कसं राहायचं आणि ठराविक त्याने निवडलेलं जे क्षेत्र आहे त्याच्यातच कसं राहायचं याची एक सवय झालेली असते. तर मग अशा वाघांना आपण प्राधान्य देतो जेणेकरून ते वाघ इथं आल्यानंतर पण एक ठराविक एरिया निवडतील आणि त्याच्यामध्ये स्थिरावतील आणि ते माणसापासून दूर राहतील. दुसरं आपण प्राधान्य असं देतो की ज्या वाघांचा माणसाबरोबर संघर्ष झालेला नाहीये किंवा ज्या वाघांची सवय अशी नाहीये की जे माणसाच्या जवळ जातात किंवा गावांच्या जवळ जातात किंवा पाळीव जनावरांवर हल्ला करतात, अशा स्वरूपाच्या सवयी ज्या वाघांना नाहीयेत असेच वाघ आपण प्राधान्याने आणतो जेणेकरून इथं आल्यानंतर सुद्धा ते जंगलात स्थिरावतील आणि मानवी वस्तीच्या जवळ जाणे किंवा गुरांवर हल्ला करणे अशा स्वरूपाची घटना घडणार नाही. तर याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलात की आपण इतक्या दुरून वाघ आणणार, तर त्याच्यासाठी पण आपण पूर्ण त्याचा प्रोटोकॉल बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मग तिकडचे अधिकारी आहेत, इकडचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, नंतर आपली एक वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून जी रिसर्च ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामधले सायंटिस्ट आहेत, असे सगळे विविध प्रकारचे लोक इन्वॉल्व आहेत. त्याचबरोबर आपण इथले स्थानिक व्याघ्र संवर्धनामध्ये काम करणारे NGOज आहेत त्यांना पण आपण याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. त्याचबरोबर आपण आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावामध्ये आपल्या ज्या जनविकास समित्या असतात किंवा
EDCs असतात, म्हणजे इको डेव्हलपमेंट कमिटीज असतात, त्यांना पण आपण पूर्ण ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो. आणि वाघ, तुम्ही जसं म्हटलात की लँडस्केपमध्ये फरक आहे, म्हणजे ताडोबातून आपण इकडं वाघ आणणार तर त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा पण त्या ॲनिमलवर स्ट्रेस होतो. त्याच्यानंतर नवीन आल्यानंतर इथल्या वातावरणाची, इथल्या तापमानाची, इथली त्याला सवय होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, वाघ तिकडून आणल्यानंतर आपण त्याला डायरेक्ट जंगलामध्ये सोडत नाही. त्यासाठी आपण काय केलेलं आहे की एन्क्लोजर बनवलेलं आहे. त्या एन्क्लोजरमध्ये जंगल क्षेत्रच आहे, ते आपण त्याच्यामध्ये फेन्सिंग करून 1-1.5 हेक्टरचं 2 हेक्टरचं क्षेत्र फेन्सिंग करून आपण बंद करतो. आणि त्याच्यामध्ये जंगलामध्ये जशी परिस्थिती असते त्या प्रकारचं पूर्ण वातावरण तसे त्याच्यामध्ये तयार केलं जातं. तिथे पहिल्यांदा सेट करणं आणि त्याच्यामध्ये मग तृणभक्षक प्राणी आणि पाणी याची व्यवस्था असते. त्याच्यानंतर CCTV कॅमेरेज तिथे बसवलेले असतात. त्याच्यामध्ये वाघाचं बिहेवियर आपण पाहू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. तर अशा स्वरूपाचं एन्क्लोजर करून त्याच्यामध्ये आपण त्याला अगोदर सोडतो, ज्याला सॉफ्ट रिलीज म्हणलं जातं. मग असं सॉफ्ट रिलीज केल्यानंतर काही दिवस त्याला तिथं ठेवलं जातं. त्याच्यामध्ये मग तो आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होतो, इथल्या वातावरणामध्ये तो सेटल होतो. त्याचं ऑब्झर्व केलं जातं त्याला, आणि त्याचे सगळं सेटल व्यवस्थित झाला, स्टेबल झाला की त्याच्यानंतर मग आपण त्याला जंगलामध्ये रिलीज करतो. बरोबर आहे, कारण असं वाघ आणला आणि त्याला मोकळं सोडलं तो चालत सुटेल. नाही तसं काहीच बरोबर. मग आपण त्याचं पूर्ण बिहेवियर ऑब्झर्व करूनच मग तो निर्णय घेतो की किती दिवस अजून त्याला एन्क्लोजरमध्ये ठेवायचा आणि रिलीज नंतर केव्हा करायचा. तर ते पाहून त्याच्यानंतर पण आपण रिलीज करताना त्यांना, तुम्ही जे GPS ट्रॅकिंगचं म्हणत होते, तर त्या स्वरूपाचं रेडिओ कॉलरिंग आपण त्यांना करणार आहोत. रेडिओ कॉलर केल्यानंतर त्या रेडिओ कॉलरमुळे आपल्याला कंटिन्युअस त्याचे प्रेझेन्सचे सिग्नल येत राहतात, आणि त्यामुळं त्यांना 24/7 ट्रॅक करणं सोपं जातं. आजच्या आपण ज्या काही गप्पा केल्या वाघावरती, तर खऱ्या अर्थानं वाघाला वाघ का म्हणतात हे ह्या पूर्ण 1-1.5 तास गप्पा केल्यानंतर लक्षात आलं. जेव्हा जंगलातल्या लहान सहान गोष्टी आपण समजून घेतो, प्राण्यांना समजून घेतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात येते की त्यांचं पण एक जीवन आहे, त्यांचं पण एक जगणं आहे. आणि जेव्हा ह्या बिहाइंड द कर्टनच्या अनेक गोष्टी आपल्याला कळतात, तेव्हा त्या जंगलासोबत, त्या प्राण्यांसोबत एक नातं आमचं तयार होतं. आणि मग तेव्हा जाऊन जंगल वाचलं पाहिजे, प्राणी वाचले पाहिजेत, वाघ असला पाहिजे, आणि त्यासाठी या सगळ्याचं संवर्धन झालं पाहिजे, ही भावना वाढीला लागते. आणि म्हणूनच आम्ही मुद्दामून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वाघाच्या गोष्टी ह्यावरती हा पॉडकास्ट घेतला. डिसेंबर महिन्यामध्ये आपण विदर्भामधून जो काही वाघ आणणार आहे, तर ती पण आम्हाला एक स्टोरी करायला आवडेल, तुम्ही जर आम्हाला त्यासाठी परवानगी दिली तर. आणि निश्चित आता आम्ही जिथं बसलेलो आहे, खरं तर इथं सह्याद्रीतला आम्ही आता कोयना फॉरेस्टमध्ये आहे, आणि पावसाळा संपत आला असला तरी थोडंफार पाऊस ये जा सुरू असल्यामुळे ह्युमिडिटी आहे, माती ओली आहे, आणि कोयना आणि चांदोली हे दोन्ही भागामध्ये ह्याला काय म्हणतात, जळू हे जे काय आहे ते एवढे आहे तिथं खाली की आम्ही बसलेलो आहे खाली आणि आम्हाला पायाला वळवळ करते, आणि जळू पायाला चिटकून ते रक्त पितोय, तरी पण सरांनी पण त्याकडे दुर्लक्ष करून आमच्या गप्पा तशाच सुरू राहिल्या. पण जंगलातल्या गोष्टी बोलायच्या तर त्या जंगलात येऊनच बोलायला पाहिजेत, आणि जंगल फील करायचं तर ह्या थोड्याफार वेदना होणारच. त्यामुळे खूपच छान ह्या गप्पा झाल्या सर. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला हा वेळ दिलात, त्याबद्दल हॅलो महाराष्ट्र वतीनं तुमचे आभारी आहोत. आणि निश्चितच वाघ सह्याद्रीमध्ये वाघाची संख्या वाढण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम नक्कीच कौतुकास्पद आहे, आणि आमचा नेहमीच तुमच्या ह्या कामाला आमचा सहभाग यामध्ये नक्कीच असेल. थँक्यू. धन्यवाद.